नमस्कार रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो. बरोबर 7च्या ठोक्याला आपण गझल कालिदासाची ह्या परिसंवादाला सुरुवात करीत आहोत. मी डॉक्टर रवींद्र शिवदे सर्व काव्यप्रेमी रसिकांचं स्वागत करतो आणि ह्या परिसंवादाची सूत्र डॉक्टर योगेंद्र जावडेकर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद शिवदे सर. मी योगेंद्र जावडेकर, व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ आणि मनाने रसिक. लोलकची सुरुवात सुमारे 4-4.5 वर्षापूर्वी झाली. तेव्हा ज्यावेळेला मी या लोलकचा सदस्य झालो, मला एक मोठा खजिना मिळाला. माझ्यासारख्या रसिक माणसाला इथे जे काही चालायचं ते बघून इथे वेगवेगळी रत्न, त्यांची वेगवेगळी स्थिमित करणारी प्रतिभा माझ्या दृष्टीने फार आनंददायी होती. आणि याच्यातलं एक फार विलक्षण व्यक्तिमत्व, फार ज्यांची प्रतिभा मला पहिल्यापासूनच फार आवडली, असे कालिदास चौडेकर हे गझलकार. त्यांची आज त्यांचं सादरीकरण म्हणूया, आपण मुलाखत नको म्हणायला, ते आपल्या गझला सादर करतील. थोडक्यात मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो आणि मग त्यांचा परिचय सांगतो. सुरुवातीला कालिदास आपल्या काही रचना सादर करतील, मग त्यानंतर आपण शिवदे सरांना त्याच्याबद्दल काही विवेचन करायला सांगूया. त्याच्यानंतर पुन्हा काही रचना कालिदास सादर करतील आणि त्यानंतर डॉक्टर राज रणधीर, जे स्वतः प्रथितयश कवी आहेत, ते त्यांच्याबद्दल काही विवेचन करतील. पुन्हा कालिदास काही सादर करतील आणि त्यांच्याबद्दल कोळी सर काही बोलतील. आणि मग आपण श्रोत्यांकडे जाऊया. त्यांना काही याच्याबद्दल चर्चा करायची असेल, प्रश्नोत्तर असतील तर त्याबद्दल आपण घेऊ आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. असा सुमारे 1.5-2 तासाचा हा कार्यक्रम असेल. कालिदास चौडेकर 2003 मध्ये मराठा सेवा संघ, 2009 मध्ये जनसेवा संघ आणि 2015 मध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर अशा नामांकित संस्थांकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले हे शिक्षक आहेत. विविध मासिक, दैनिक यांच्यात त्यांच्या कथा, कविता, गझल, अभंग, अष्टाक्षरी, नाटक, एकांकिका असं साहित्य प्रकाशित नित्यनेमाने होत असतं. मार्च 2015 मध्ये आत्मभान हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला. जोहार मायबाप हे 2 अंकी नाटक, भोंदूबाबाची फजिती, चोरावर मोर व मूनमॅन इत्यादी बालनाट्यांचे लेखन त्यांनी केलेलं आहे आणि दिग्दर्शनही केलेलं आहे. विविध ठिकाणी सादर केलेल्या गझल मुशायऱ्यांमध्ये ते नेमाने भाग घेत असतात आणि मैफली गाजवत असतात. आत्मभान, गझल तुझी माझी हे गझल लेखन आणि मार्गदर्शनपर पुस्तक त्यांनी 2017 साली जे त्यांचं प्रसिद्ध झालं. दूरमौनाच्या किनारी हा त्यांचा गझल संग्रह जो 2024 साली प्रसिद्ध झाला. अशी त्यांची साहित्य संपदा आहे. मला वाटतं मी इथे थांबावं आणि कालिदासांना आता एक विनंती करावी की तुम्ही सादरीकरणाला सुरुवात करा. आम्ही उत्सुक आहोत तुमच्या गझला तुमच्या तोंडून ऐकायला. मी दिलेल्याच गझला घेऊ का दुसऱ्या घेऊ, चालतील? मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही, तुम्हाला जशा आवडतील तर. आम्हाला तुमच्या हजला जास्त ऐकायच्या. आम्हाला तुमच्या ज्या बोली भाषेतल्या गझला आहेत त्याच्यात इंग्लिशही येतं आणि इतकं सहजपणे येतं, ते ऐकायची आवड आहे. कारण मला त्यांची आवड आहे. आता माझ्या हातात सूत्र दिल्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकतो की मला हे ऐकायचं आहे. ओके ओके ओके. त्यातून तुम्हाला स्वतःला जे आवडेल ते. नमस्कार सगळ्यांना. मी कालिदास चौडेकर. आपण या वयाच्या टप्प्यावरती आहोत की अजून यौवनात मी रिटायर जरी झालेलो असलो, मी रिटायर होऊन मला 2 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा एक गझल आहे. घमघमण्याची उमेद बाकी आहे. घमघमण्याची उमेद बाकी आहे, झरवळण्याची उमेद बाकी आहे. ऋतू बदलण्याची ना परवा मजला, ऋतू बदलण्याची ना परवा मजला, सळसळण्याची उमेद बाकी आहे. तळपू द्या सूर्याला माथ्यावरती, तळपू द्या सूर्याला माथ्यावरती, वणवणण्याची उमेद बाकी आहे. आणि
विझला नाही राखेतील निखारा, विझला नाही राखेतील निखारा, धगधगण्याची उमेद बाकी आहे. वा आणि क्या बात नित्य आहे. दिवाळी करेन आयुष्याची, नित्य दिवाळी करेन आयुष्याची, झगमगण्याची उमेद बाकी आहे. वा आणि किती घालशील बेड्या पायामध्ये, परमेश्वराला उद्देशून हा शेर मी लिहिलेला आहे. पण तो अं, रसिकाला तो कुठल्या अँगलने घ्यायचा ते घेऊ शकतात. किती घालशील बेड्या पायामध्ये, धडपडण्याची उमेद बाकी आहे, वा 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 थांबण्याची उमेद बाकी आहे, दरवळण्याची उमेद बाकी आहे. वा फारच सुंदर. आणि हजल माझी म्हणजे सिग्नेचर हजल म्हणायला हरकत नाही. तर ऍक्च्युली मी त्याच्यामध्ये दिलेली नाहीये, पण ती घेतोय कारण बऱ्याच ठिकाणी ह्या हजलने मला ऍक्च्युली याच हजलने मला महाराष्ट्रामध्ये हजलकार म्हणून पोहोचवलेलं आहे. हो हो क्या बात आहे. इर्षाद इर्षाद. हजलवर स्वार इर्षाद. झालो मी. तरन्नुम मध्ये घेऊ का? जरूर घ्या, जरूर चालेल ना. तरन्नुममध्ये घ्या. हवेवर स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर. वा हवेवर स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर. सुखाने ठार झालो मी, हिला वा, वा, वा. सोडून आल्यावर. क्या बात. म्हणजे पत्नीला माहेरी सोडून आल्यानंतर किती आनंद होतो हे या मुसलसल गझलेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला वा आहे. वा वा खूप छान, खूप छान. अति आनंद झाला की असा भरपूर घेतो मी, अति आनंद झाला की असा भरपूर घेतो मी. नशीला बार झालो मी, हिला वा. सोडून आल्यावर. वा 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 असा ताणून देतो की मला उठवू नका कोणी, वा असा ताणून देतो की मला उठवू नका कोणी. शनी रविवार झालो मी, हिला वा, वा. सोडून आल्यावर. वा शाबास. आणि 3-4 दिवसांनी काय होतं बघा, डबे शोधून थकलो मी, रिकामे वाजती ठणठण. वा डबे शोधून थकलो मी, रिकामे वाजती ठणठण. उपाशी घार झालो मी, हिला सोडून आल्यावर. आणि एखाद्याची बायको माहेरी गेली म्हटल्यानंतर लगेच पटापट त्याचे मित्र जमतात आणि म्हणतात, मित्र म्हणाले दोस्त बसूया रे, तुझे घर मोकळे आहे. म्हणाले दोस्त बसूया रे, तुझे घर मोकळे आहे. जगाचा यार झालो मी, वा वा सोडून आल्यावर. वा आणि कधीही या कधीही जा, कुणी ना रोखतो मजला. कधीही या कधीही जा, कुणी ना रोखतो मजला. खुला दरबार झालो मी, वा, वा, वा. तिला सोडून आल्यावर. आणि आता ती तोडली खोट्या भीतीची कुंपणे सारी, हम्म. आता ती तोडली खोट्या भीतीची कुंपणे सारी. बडा सरदार झालो मी, वा, वा, वा. तिला सोडून वा. आल्यावर. वा वा फॅन्टास्टिक. शेवटचं शेर आहे, पटापट भोवती माझ्या किती गोतावळा जमला. पटापट भोवती माझ्या किती गोतावळा जमला. वडाचा पार झालो मी, वा वा. फारच छान फारच छान. स्वार झालो मी, हिला सोडून आल्यावर. सुखाने ठार झालो मी, हिला सोडून आल्यावर. फारच सुंदर जमली आहे. वा, वा. वा क्या बात है, क्या बात है. या या छान. गझलेला प्रसिद्धी मिळणं हे म्हणजे स्वाभाविकच होतं. अजूनही हो. ऐकायला आवडेल. ऐकवा कालिदास ऐकवा. एखादी छान छान. तरन्नुम मध्ये छान सादर करतात हो, ते. आम्ही हो, छान. कितीतरी वेगवेगळ्या मंचावर ऐकलंय. स्वराची देणगी आहेच त्यांना. हा सुंदर म्हणजे तुम्ही साताऱ्याला घेतलेली गझल घ्या ती कालिदासची, ती खूप जबरदस्त होती. घेऊन ये. सोलापूरला फार सुंदर गायन केलं होतं त्यांनी. हो. होय होय. त्यांची छबी मलाच दिसत नाही की सगळ्यांनाच दिसत नाहीये. नाही हा दिसत नाहीये. व्हिडिओ ऑफ एकटा झालाय problem. कालिदासचा. व्हिडिओ बहुधा त्यांचा ऑफ झाला. हा. व्हिडिओ ऑन करा तुमचा. आहे का आता ऑन आहे ना?
नाही, on व्हिडिओ ऑफ आहे अजूनही. दिसत नाही. हो हो, आता झालं का ओके? हो, आता झाला, आता चालू झाला. आता दिसते छबी. येस येस येस. ते साताऱ्याला साहित्य संमेलनामध्ये घेतली होती ती गझल. हो. तर लोरकच्या, मला वाटतं सोलापूरच्या लोरकच्या कार्यक्रमामध्ये मी घेतलेली होती. पण त्याच्यामध्ये 3-4 शेर ऍड केलेले आहेत, काही मित्रांच्या आग्रहास्तव हो, काही हो. शेर ऍड केलेले आहेत. हो. म्हणजे आपल्या पुढे प्रत्येकाच्याच करू, पुढे आयुष्यात करू. आपली सिग्नेचर गझल. पुढे करू, पुढे करू. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी, किती जरी केलं तरी सुद्धा काहीतरी राहून जातच. तर ही हो. रुखरुख जी आहे ती या गझलमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. करू करू पुढे करू, करू करू पुढे करू म्हणत अखेर जिंदगीच संपली. जगू जगू पुढे जगू, जगू जगू पुढे जगू म्हणत अखेर जिंदगीच संपली. तरुणपणीच झोकले स्वतःस अर्थहीन शर्यतीमध्ये, तरुणपणीच झोकले स्वतःस अर्थहीन शर्यतीमध्ये. निघू निघू पुढे निघू, निघू निघू पुढे निघू म्हणत अखेर जिंदगीच संपली. हरेक श्रावणात यायच्या सरी निघून जायच्या पुन्हा, हरेक श्रावणात यायच्या सरी निघून जायच्या पुन्हा. भिजू भिजू पुढे भिजू, भिजू भिजू पुढे भिजू म्हणत अखेर जिंदगीच संपली. आणि हा शेर ऍड केलेला आहे. एका कॉलेजमध्ये कार्यक्रम होता, तर 2-3 दिवस जरा थोडीशी म्हणजे जुळवाजुळव केली आणि हा शेर लिहिला की कॉलेजमधल्या मित्रांसाठी. म्हणायचेच राहिले कधीतरी की आय लव्ह यू प्रिये, म्हणायचेच राहिले कधीतरी की आय लव्ह यू प्रिये. म्हणू म्हणू पुढे म्हणू, म्हणू म्हणू पुढे म्हणू म्हणत अखेर जिंदगीच संपली. वा वा वा. हा एक शेर ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये. हो. न काढला चकार शब्द या उरात दुःख दाटले जरी, वा. न काढला चकार शब्द या उरात दुःख दाटले जरी. रडू रडू पुढे रडू, रडू रडू पुढे रडू म्हणत अखेर जिंदगीच संपली. वा वा. हा शेर लिहिण्यामागे एक कारण आहे. तर आम्हाला 6वी का 7वीच्या वर्गामध्ये एक कथा होती, छोटी लघु कथा होती. हो, हो. तर मी ती शिकवताना म्हणजे तो शेर मला आठवला. म्हणजे ते रडायचं जे आहे, एक कुंभार असतो, ते एक छोटीशी गोष्ट आहे. ते एक कुंभार असतो, त्याचे मडके वगैरे फुटतात, त्याच्यानंतर त्याच्यावरून बरंच काही रामायण होतं. मग प्रत्येक जण रडायला लागतो. मग सगळेजण येऊन विचारतात की बाबा काय, कशासाठी रडायला लागलं. मग प्रत्येक जण आपापली व्यथा जो आहे तो सांगतो की मला त्यावेळेस बाबा रडायला मिळालं नाही म्हणून मी आता रडायला लागलो. मग असे सगळे रडत बसतात. तर अशी त्याच्यावरून हा शेर मला सुचला. आणि हा शेर बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव हा शेर लिहिला मी. अमळनेरच्या साहित्य आपल्या एल्गारच्या गझल संमेलनामध्ये ही गझल पहिल्यांदा सादर केली तेव्हा म्हणाले शेवटी शेवटी, अरे ते बसायचं राहिलंच की म्हणले ते. मग त्यामुळे मी हा शेर लिहिला की बाबा, कितीक मित्र भेटतात बोलतात मैफिलीत ये बसू, कितीक मित्र भेटतात बोलतात मैफिलीत ये बसू. बसू बसू पुढे बसू, बसू बसू पुढे बसू म्हणत अखेर जिंदगीच संपली. जगायच्या धकाधकीत खूपसे शिकायचेच राहिले, जगायच्या धकाधकीत खूपसे शिकायचेच राहिले. शिकू शिकू पुढे शिकू, शिकू शिकू पुढे शिकू म्हणत अखेर जिंदगीच संपली. जगू जगू पुढे जगू, करू करू पुढे करू म्हणत अखेर जिंदगीच संपली. जिंदगीच संपली. वा 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 वा. ते जिंदगी जिंदगीचं संपली, ही गझल मात्र संपू नये असं वाटत होतं आम्हाला. अजून एक फारच, प्रत्येक शेर इतका सुंदर होता.
म्हणा म्हणा, अजून काहीतरी म्हणा. ही खूप स्टँडिंग ओवेशन घेणारी गझल आहे. अगदी अगदी खरं. आणि ही अनेक पण मैफिलींमध्ये. हा. ही सुद्धा आता मी इथे आधीची स्टँडिंग सुद्धा ओवेशन घेतलं, स्क्रीनच्या बाहेर जाऊ आपण झूमच्या. खरंय खरंय. सुंदर सुंदर, प्रश्नच नाही. म्हणा म्हणा, अजून म्हणा तुमच्या गजला. अजून आहेत त्याच्यातले काही शेर. अच्छा, त्याच्यातले अजून यार, मग मी म्हटलं नाही सर, आम्हाला संपूच नाही असंच वाटतंय. अजूनही म्हणा म्हणा, जरूर जरूर. गझल संपू नये असंच वाटतंय. हा. न पाहिले कधीच थांबून निसर्गरम्य देखणे ऋतू, न पाहिले कधीच थांबून निसर्गरम्य देखणे ऋतू, बघू बघू पुढे बघू, बघू बघू पुढे बघू, म्हणत अखेर जिंदगीच संपली. वा वा वा. न पाहिले कधीच थांबून अखेर. ते झालं ना. किती कदा मिळायचा बराच वेळ मोकळे फिरायला. बऱ्याचदा असं होतं की बाबा आपण मोकळा वेळ मिळत असतो, पैसे सुद्धा खिशात खोळखोळत असतात, पण म्हणतो बघू बघू पुढं बघू. तर त्यामुळं हा शेर लिहिलाय. किती कदा मिळायचा बराच वेळ मोकळे फिरायला, फिरू फिरू पुढे फिरू, फिरू फिरू पुढे फिरू, म्हणत अखेर जिंदगीच संपली. आणि हा शेर जो आहे तो लिहिण्यासाठी लिहिला होता मी. हो. लिहायचे कितीतरी विषय मनात घोळवून ठेवले, लिहायचे कितीतरी विषय मनात घोळवून ठेवले, लिहू लिहू पुढे लिहू, लिहू लिहू पुढे लिहू, म्हणत अखेर जिंदगीच संपली, अखेर जिंदगीच संपली. धन्यवाद. क्या बात आहे, वा वा, मस्त. फारच क्या छान, बात. फारच छान. बढिया बढिया. आता म्हणजे मी इथे आपलं थोडस मला बोलावंसं वाटलं म्हणून बोलतो. Yes, एवढं yes. लांबलचक वृत्त आहे ना हे. हो पण हो. हे कवी असे आहेत कालिदास, की त्या कालिदास इतके सहजपणे लिहित जातात, हे वृत्तात विचार करतात. आपण याच्याबद्दल नंतर शिवदे सरांना बोलायला सांगू. सध्या तुम्ही तुमच्या अजून एखाद दुसरी गझल सादर करा जरूर. आणि या गझलचं वैशिष्ट्य असं आहे सर, मुद्दाम नमूद करतोय की ही कुठल्याच म्हणजे नवीन चाल आहे ती, आणि ही गझल चाल घेऊनच आलेली आहे, त्यामुळे चाल त्याला घेऊनच दुसरी आलेली आहे. चालच लागत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि खूप मोठा रदीफ आहे, हो. खूप मोठा. रदीफ आहे. आणि असं पण तो वाटत नाही, एवढा लांब लचक वाटत नाहीये तो, खरं सहजतेने सांगू, येतो. फार सहजतेने येतो. आणि मोठा जेवढा रदीफ तेवढी ती गझल जास्त चांगल्या दर्जाची समजली जाते. आणि हेच म्हणजे मला असं वाटतं की कालिदासांचं हे वैशिष्ट्य आहे की हो. तांत्रिक गोष्टी सांभाळता सांभाळता लोकांची दमछाक होते. हो. तंत्र ही यांच्या विचारांच्या मागे कशी धावत येतात बघा. म्हणजे इतक्या सहजपणे यांची गझल इतकी तंत्रात म्हणजे चपखल बसते, बोली भाषेतली असते, भिडणारी असते. वा वा, फार छान. पुढे होऊन जाऊन द्या. एक 2-3 शेर म्हणजे सध्याच्या परिस्थितीवरती 2-3 शेर मी लिहिण्याचा प्रयत्न केला होता की या रील शॉर्ट स्टोऱ्यांनी उच्छाद मांडला आहे, या रील शॉर्ट स्टोऱ्यांनी उच्छाद मांडला आहे, आणि रिअल जीवनामधला इंटरेस्ट संपला आहे. क्या बात. आणि मी थेंब थेंब रक्ताचा बँकांना पाजत असतो, वा. मी थेंब थेंब रक्ताचा बँकांना पाजत असतो, पण दाखवतो माझा बघ टुमदार बंगला आहे. वा. आणि हा शेर पहा की आपल्या सगळ्यांना लागवणारा हा शेर आहे की हुरळून नकाना जाऊ सत्तांतर झाले म्हणून, हुरळून नकाना जाऊ सत्तांतर झाले म्हणून, बकऱ्यांनो केवळ आपला खाटीक बदलला आहे, बकऱ्यांनो केवळ आपला खाटीक बदलला आहे. कालिदासजी, आपण इथे आता शिवदे सरांना थोडं आतमध्ये आणूया असं मला वाटतं. Yes, sir, yes. बघा, मला असं वाटतं की कोणता कवी किंवा लेखक किंवा म्हणजे कलाकार कोण मोठा, ज्याची अनुभूती ही सामान्य माणसाची असते, तो म्हणजे जगात सामान्य म्हणून वावरतो, पण त्याची अभिव्यक्ती ही कमालीची प्रतिभाशाली असते. सर, तुम्ही बोला शिवदे सर, कालिदासांच्या प्रतिभेबद्दल, त्यांच्या गझलेबद्दल, आणि तुम्ही त्याच्या अनुषंगाने काही रचना सादर करणार आहात असं मी ऐकतोय. बोला बोला सर. ते म्हणजे पक्वान्नाच्या ताटात माझी भाकरी वाटल्यासारखं होईल. बरं, ठीक आहे. मी लोणचं होईल हो सर, लोणच्यानी चव येते. नाही सर, तडका एक झणझणीत तडका लावा त्याला एक मस्त पैकी.
बरं, नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण गझल कालिदासाची हा विषय आपल्या परिसंवादासाठी घेतलेला आहे. मात्यापित्यांनी कालिदास हे नाव का आणि कसं ठेवलं हे काही आपल्याला माहीत नाही. कदाचित बाळाचे पाय त्यांना पाळण्यामध्ये दिसले असावेत. काही असो, पण मोठं होऊन चवडेकरांनी आपलं मात्यापित्यांनी ठेवलेलं कालिदास हे नाव सार्थ केलं, यात काही कोणतीही शंका नाही. कालिदासाच्या विषयी तो प्रसिद्ध श्लोक कदाचित आपण ऐकला असेल. सरस्वतीने कवींच्या नावाने बोटे घालायला सुरुवात केली. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा. सरस्वतीने बोटं मोजायला सुरुवात केली की जगामध्ये कवी किती आहेत, आणि मग साहजिकच आपण पहिलं बोट हे करंगडी हे धरतो, तिथपासून सुरुवात करतो. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा. आणि मग त्याच्यानंतर दुसरा कवी शोधायला सरस्वतीने जेव्हा विचार करायला सुरुवात केली, अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थपती बभूव. म्हणजे कालिदासाच्या तोडीचा कवीच दुसरा काही सरस्वतीला सापडला नाही. त्याच्यामुळे पुढच्या बोटाला काय नाव द्यायचं हे अद्याप सुद्धा हे अशक्य राहिलेलं आहे. म्हणून त्या बोटाला अनामिका असं नाव दिलेलं आहे. हे बहुतेक कालिदासजींच्या आई वडिलांना माहिती असावं कदाचित काय असेल त्यांचं नाव. परंतु कालिदास, मी जरा एक मिनिट बोलू का त्याच्याबद्दल? बोला ना. कारण कालिदास हे नाव ठेवण्यामागे आमच्या म्हणजे आई वडिलांचा उद्देश वेगळाच होता. तर 1965 60 साली आमच्या सोलापुरामध्ये कालिका देवीच्या मंदिराची उभारणी झाली, आणि त्याच्यामध्ये आमच्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता. तर त्यावेळेस खूप जणांनी कालिदास हे नाव ठेवलं. आमच्या समाजातील जवळजवळ 5-6 लोकांची नावं, म्हणजे माझ्या वयाची जी लोक आहेत त्या 5-6 जणांची नावं जी आहेत ती कालिका देवीचा दास म्हणून कालिदास हे नाव त्यावेळेस ठेवलं गेलं. पण नंतर पुढे जाऊन असं काय होईल असं मला काय त्यांना सुद्धा स्वप्नातही वाटलं नसेल. हा एक दैवी योगायोगच आपण म्हणूया. परंतु कालिदासजींनी आपलं नाव सार्थ केलं, यात कोणतीही शंका नाही. आणि आज मराठी कवितेच्या प्रांतामध्ये आणि विशेषतः गझलच्या विश्वामध्ये त्यांनी आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. याबद्दलही काही कोणाचं दुमत होण्याची काही शक्यता नाही आहे. आता कालिदासजींची जी रचना आहे तिची वैशिष्ट्य काय आहे असा प्रश्न मला योगेंद्रने विचारला. वैशिष्ट्यपूर्ण आहे एवढं तर नक्कीच. कारण एखादी गझल पाहिली की लक्षात येतं की ही कालिदासांची गझल आहे. आणि अशी काय बरं वैशिष्ट्य आहे की ते उठून दिसतात. म्हणजे आता कविता ही अगदी पावसाळी छत्र्यांप्रमाणे उदंड झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण एखादं फूल गर्दीमध्ये सुद्धा आपल्या वेगळ्या रंगाने वेगळ्या रूपाने जसं उठून दिसतं, तसं कालिदासाची गझल ही उठून दिसते. पहिली गोष्ट म्हणजे छंदांवरती त्यांची प्रचंड हुकूमत आहे. म्हणजे आता एक किस्सा सांगतो की बडे गुलाम अली खां एकदा लता दीदींबद्दल बोलत होते. तर तेव्हा एक वाक्य त्यांनी असं उच्चारलं, साली कभी बेसूर होती ही नाही. तर त्यांनी अनपार्लमेंटरी शब्द वापरला. अर्थात कौतुकाने आणि प्रेमाने लता दीदींबद्दल त्यांनी एक अनपार्लमेंटरी शब्द वापरला. पण आता लोलकच्या नियमापुढे मला काही तो अनपार्लमेंटरी शब्द वापरता येत नाही. तर मी असं म्हणेन की बंदा कभी बेवजन होता ही नाही. बंदा कभी बेवजन होता ही नाही म्हणजे प्रयत्न करून सुद्धा त्यांना बेवजन म्हणजे छंदातली चूक कालिदासजींच्याकडून होत नाही. आताच आपण त्यांनी लांब लचक रदीप असलेली लांब म्हणजे बड्या बाहेरची ती गझल ऐकवली. पण मात्रा म्हणजे भले ते अक्षरगणवृत्त असो की मात्रावृत्त असो की अष्टाक्षरी छंद असो घनाक्षरी छंद असो, छंद हा त्यांचा नेहमीच निर्दोष असतो. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सरलता. म्हणजे कालिदासजींची शब्दरचना वाक्यरचना ही कधी ओढून ताणून आणली आहे, एखादा शब्द वृत्तामध्ये फिट होण्यासाठी म्हणून कुठून तरी ढुंडाळून शब्दकोश आलेला आहे असं कधीच वाटत नाही. अत्यंत सरळ प्रवाही अशी त्यांची ही रचना असते. आणि तिसरं
आणि अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विषयांचं वैविध्य. म्हणजे आता त्यांची हजल आहे, ही तर विनोदी अंगाने जाणारी आहे. आता हजल हा प्रकारच मराठीत खूप नवीन आहे आणि कालिदास हे त्याच्यातले, आता आणखी कोणी हजल लिहिली की नाही मला माहीत नाही, कदाचित लिहिली असेल, पण कालिदास या प्रांतामध्ये अग्रेसर आहेत, याबद्दल काही कोणतीही शंका काही बाळगायचं काही कारण नाही आहे. हजल हा प्रकार उर्दूमध्ये आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी अकबर इलाहाबादी होऊन गेले. अकबर इलाहाबादींनी हजल लिहिलेले आहेत. म्हणजे छोड़ लिटरेचर को अपनी हिस्ट्री को भूल जा, छोड़ लिटरेचर को अपनी हिस्ट्री को भूल जा, शेख व मस्जिद से ताल्लुक तर्क कर स्कूल जा. शेख आणि मस्जिद यांचा संबंध तोडून टाक आणि आपलं मॉडर्न एज्युकेशन जे आहे ते घ्यायला सुरुवात कर. खा डबल रोटी खुशी से फूल जा, खा डबल रोटी खुशी से फूल जा. हा, तर असं त्यांचं एक बरीचशा रचना आहेत या अकबर इलाहाबादींच्या. आणि त्यांनी इंग्रजी शब्दांचा प्रयोग आपल्या शायरीमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतरही अनेक जणांनी उर्दूमध्ये अशा मिस्किल व्यंगाच्या अंगाने जाणाऱ्या रचना केलेल्या आहेत. तर हे आणखी कालिदासचे, आणि ते सुद्धा अत्यंत सहजतेने नेट, सेट, लेट, गेट अशी यमक ते जुळवतात. इतरही इंग्रजी शब्द अतिशय चपखलपणे त्यांच्या रचनेमध्ये येतात. हे त्यांच्या रचनेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही बाबतीमध्ये कालिदासांची रचना ही केवळ अप्रतिम असते. म्हणजे नेहमीप्रमाणे माझं कालिदासजींची गझल आली लोलकवरती की माझं एक कॉपी पेस्ट सारखं ठराविक पोस्टाचा जसा स्टॅम्प असतो नेहमीप्रमाणे अप्रतिम, हे माझं ठरलेला त्याला एक अभिप्राय असतो. कारण त्यांची प्रत्येक रचना ही अप्रतिमच असते. त्याच्यामध्ये काही दुय्यम दर्जाची असा काही प्रश्नच येत नाही कधी. आता कवी हा, आता मगाशी योगेंद्रने थोडंसं विचार मंथनाला एक चालना दिली की अभिव्यक्ती ही कशी होते. तर कवी हा मुळात संवेदनाशील असतो. म्हणजे हिज सेंटिमेंटॅलिटी और हिज परसेप्शन इज मोर ॲक्यूट असं मी म्हणेन. म्हणजे सर्वसामान्य लोकांना आता ज्ञानेंद्रिय सगळ्यांना सारखीच दिली आहेत परमेश्वरांनी, पण कवीला त्याच्या सभोवतालच्या विश्वामधून वेगळ्या प्रकारची अनुभूती येते. ती अतिशय सूक्ष्म असते, जी सर्वसामान्य माणसांना नसते. आणि त्याचं जे त्या अनुभूतीचं जे प्रकटीकरण असतं ते अनकन्व्हेन्शनल असतं असं मी म्हणेन. म्हणजे सर्वसामान्य लोक एखादं झाड बघून वा फार सुंदर आहे, एखादं फूल बघून फार सुंदर आहे, एखादं पहाटेचं किंवा सूर्यास्ताचं दृश्य दिसलं तर वा छान देखावा आहे एवढंच बोलतात. पण कवी त्याच्यामधून त्याच्या वेगवेगळ्या छटा, त्याची सूक्ष्मता ही बारकाईने प्रकट करू शकतो. कवीला ही देणगी निसर्गता मिळालेली असते. म्हणजे त्याचं परसेप्शन हे अत्यंत ॲक्यूट असतं. कोणतीही घटना जगामध्ये घडो, कवी त्याच्याने डिस्टर्ब होतो. म्हणजे ती सुखदायक असो दुःखदायक असो, कवी हा पटकन उत्तेजित होणारा असतो. म्हणजे सेंटिमेंटॅलिटी त्याची जी असते, इमोशनल असतो, त्याची जी संवेदनशीलता असते ती अत्यंत तीव्र असते. आणि त्यापासून निर्माण होणारी त्याच्या मनातली जी प्रक्रिया असते ती सर्वसामान्यांपेक्षा थोडी अनकन्व्हेन्शनल असते. म्हणजे कलावंत हा ॲबनॉर्मल असतो असं एक जनरल विधान जे करतात ना, त्यात कवी हा बसतो. आणि त्या अंगाने कालिदासांची कविता ही जात असते. आपण बरेचसे आपल्यापैकी सायन्स स्टुडंट्स आहेत, त्यांना बियॉन्ड 2 स्टँडर्ड डेव्हिएशनचे माहिती आहे. तसंच हे सगळे कवी लेखक असतात. आपण पुन्हा एकदा कालिदासजींच्याकडे जाऊया असं मला वाटतं. भाषा प्रवाही असते आणि प्रवाहीपणा हाच भाषेचा गुणधर्म आहे. मग त्याच्यात ते व्याकरण येत नाही. मग ते उर्दू शब्द असतील, मराठी असतील, संस्कृत मधून आलेले असतील नसतील, इंग्लिश मधून आलेले असतील नसतील, हा जो प्रवाहीपणा आहे तो जपत आणि तरीही तंत्रशुद्ध लेखन हीच कालिदासची प्रतिभा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना आता तुम्ही त्याचा उल्लेखही केला शिवदे सर, तुमच्यासारखं व्यासंगी मला बोलता येत नाही, पण
मला असं वाटतं की हे कधीतरी याचा उल्लेख झालाय की ही त्यांची आरंभ काफियाची गझल आहे. आम्हाला क्लासमेट पासून तुम्ही सुरू करायला आवडेल आता कालिदासजी. परत एकदा Yes, आम्हाला sir. काही रचना ऐकवा. ओके ओके ओके. तुम्ही क्लासमेट पण Classmate. तरन्नुम वरती ऐकवणार का? नाही नाही नाही, तरन्नुम काही आहेत, काही नाही. क्लासमेटच आहे. आरंभ काफियाची गझल तर आहेच आहे. त्यात बरोबर. क्लासमेट हे निमित्त होते केवळ. क्लासमेट क्लासमेट हे निमित्त होते केवळ. गाठ भेट हे निमित्त होते केवळ. क्लासमेट हे निमित्त होते केवळ. गाठ भेट हे निमित्त होते केवळ. हात तिचा हातात घ्यायचा होता. हात तिचा हातात घ्यायचा होता. चॉकलेट हे निमित्त होते केवळ. वा वा वा. आणि दोघांनाही बिलगायाचे होते. हम्म. दोघांनाही बिलगायाचे होते. क्लायमेट हे निमित्त होते केवळ. वा 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 वा. आणि डोळ्यांमध्ये डुंबायाचे होते. डोळ्यांमध्ये डुंबायाचे होते. थेट भेट हे निमित्त होते केवळ. आणि नेहमीचा आपला घरातला जो प्रश्न असतो तो, मुद्दा नव्हता भांडायाला काही. हो हो मुद्दा नव्हता भांडायाला काही. नेम प्लेट हे निमित्त होते केवळ. वा वा वा. आणि हा शेर पहा, पुण्यामध्ये 2 बसस्थानक आहेत, त्याच्यावरती मला हा शेर सुचला. एकदा मी पण हे केलं होतं, म्हणजे हा माझ्याच बाबतीत घडलेला प्रकार आहे. शिवाजीनगरहून जायचे होते. शिवाजीनगरहून जायचे होते. स्वारगेट हे निमित्त होते केवळ. आणि तिच्या वयाचा इश्यू नव्हता काही. तिच्या वयाचा इश्यू नव्हता काही. बर्थ डेट हे निमित्त होते केवळ. आणि नॉनव्हेज खायचेच होते मजला. नॉनव्हेज खायचेच होते मजला. पापलेट हे निमित्त होते केवळ. क्लासमेट हे निमित्त होते केवळ. गाठ भेट हे निमित्त होते केवळ. वा वा, मस्त. अजून काही होऊन जाऊन द्या. अजून नक्कीच. छान ऐकायला मजा येते. हो अजून एक गझल आहे. हो, चालू द्या चालू द्या. मानापमान गिळले पोटा तुझ्यामुळे. मानापमान गिळले पोटा पोटात. तुझ्यामुळे. आयुष्य पार झिजले नोटा तुझ्यामुळे. वा वा. वापर करून माझा गेलास तू पुढे. वापर करून माझा गेलास तू पुढे. नशिबात फक्त माझ्या सोठा तुझ्यामुळे. वा वा वा. मारून गोड थापा आम्हास भुलविले. मारून गोड थापा आम्हास भुलविले. उरलाय फक्त हाती झाला प्रचंड माझा तोटा तुझ्यामुळे. त्यामुळे. आणि आमची दिवाळखोरी हट्टास पेटली. आमची दिवाळखोरी हट्टास पेटली. उरलाय फक्त हाती लोटा तुझ्यामुळे. वा 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 वा. आणि फार सुंदर फार सुंदर. केले किती कुटाणे अपरोक्ष मी तुझ्या. म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर किंवा बायको च्या गैरहजेरीमध्ये केले किती कुटाणे अपरोक्ष मी तुझ्या. घासून स्वच्छ केला ओटा तुझ्यामुळे. वा 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 वा. आणि गेलास बोलून तू सारे मनातले. गेलास बोलून तू सारे मनातले. लोकांसमोर ठरलो खोटा तुझ्यामुळे. वा. आणि ऐकून तीच झिकझिक डोके भणाणले. ऐकून तीच झिकझिक डोके भणाणले. झालाय पार त्याचा गोटा तुझ्यामुळे. मानापमान गेले पोटा तुझ्यामुळे. आयुष्य पार झिजले नोटा तुझ्यामुळे. वा वा वा. फार वा. सुंदर सुंदर. अजून एखाद दुसरी तुमची म्हणजे तरन्नुम वरही ऐकायला आवडेल. तुम्ही मगाशी फार दोन्ही ज्या तरन्नुम तरन्नुम मध्ये आहे एक मिनिट, ह्याच्यात व्हॉट्सअप मध्ये आहे. साहित्य संमेलनातली ऐकवा एखादी परवा झाली साहित्य संमेलनामध्ये सातारमध्ये. ऐकलं. करू करू पुढे करू. ते झालं ना सर. झालं ना, मगाशी झाले. आम्ही हो, जरा हो. explain झालो की.
करू अं, करू पुढे करू. तर ही गझल जी आहे म्हणजे गझल प्लस हजल अशा आहे. हजलच म्हणता येईल याला, कारण याच्यामधले बरेचसे शेर जे आहेत ते हजलेच्या अंगाने जाणारे आहेत. जगजीत सिंगांची एक गझल आहे, हम्म, आपको देख कर देखता रह गया. हम्म. तर त्या चालीवरती ही गझल आहे. हम्म, तोच नंबर जुना लावतो सारखा, हम्म, तोच नंबर जुना लावतो सारखा, रॉंग नंबर तिचा लागतो सारखा. वा. बोलतो भेट तू एकदा मग पहा, बोलतो भेट तू एकदा मग पहा, भेटल्यावर पुन्हा भांडतो सारखा, रॉंग नंबर तिचा लागतो सारखा, तोच नंबर जुना लावतो सारखा. एक मी बोलता चार ती बोलते, एक मी बोलता चार ती बोलते, वाद आमच्यामध्ये वाढतो सारखा. वा आणि वा वा. हा शेर पहा, नवनव्या रेसिपी पाहुनी दिवसभर, नवनव्या रेसिपी पाहुनी दिवसभर, तोच तुकडा पुन्हा मोडतो सारखा, तोच तुकडा पुन्हा मोडतो सारखा, तोच नंबर जुना लावतो सारखा. आणि हा शेर पहा, सोडली सोडली आजच्या पासूनी, सोडली सोडली आजच्या पासूनी, रोज शपथेवरी सांगतो सारखा, तोच नंबर जुना लावतो सारखा, रॉंग नंबर तिचा लागतो सारखा. वा 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 वा, फारच सुंदर. वा. खूप सुंदर, छान. म्हणजे मजा तोच आली तुकडा ऐकताना. पुन्हा मोडतो सारखा. म्हणजे कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धारच नाही. अगदी एकनाथांच्या वारुळ्याची आठवण झाली. हम्म. चालू दे तर सर. हजल आता शिवदेव सरांनी सांगितलं की हजल कोणी लिहिलं आहे का मराठीमध्ये. तर हजल हा प्रकार जो आहे तो मराठीमध्ये प्रथमतः घनश्याम धेंडे यांनी आणलाय. वा. मी तर खूप म्हणेन की एकनाथ महाराजांनी सुरुवातीला आपल्या हो ते भारुडातून भारुड त्याचा वगैरे ते वापर आहे, पण केला. हो हो, संत कवी गझलेमधला असून सुद्धा. हो गझलेमधला मजाकिया हा जो प्रकार जो आहे हो मराठीमध्ये प्रथमतः घनश्याम धेंडेने आणला. मी हो अकलूजच्या गझल कार्यशाळेला गेलो होतो. भीमराव पांचाळे दादांनी माझ्या एक 10-12 गझल्या त्यांनी हजला त्याने वाचलेल्या होत्या. मग वा त्यांनी वा. मला ते हजलनामा म्हणून भीमराव पांचाळे सरांनी हजलनामा म्हणून घनश्याम धेंडेंचं एक पुस्तक आहे. म्हणजे बरं खास बरं. हजल संग्रह, मराठीतला पहिला हजल संग्रह जो आहे तो हजरनामा घनश्याम आहे. धेंडे. बरं हा. बरं. तर तो त्यांनी वाचायला मला दिला आणि म्हणाले की तू हे वाच आधी. मग वा मी आधी प्रस्तावना वाचली त्याची. मग त्याच्यामध्ये त्यांनी हजल कशी असते काय असते त्याच्याबद्दल खूप सुंदर असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. तर हजलेमध्ये म्हणजे कसं एक रेशमी चिमटा असतो. हो बरोबर आहे. हो हो हा, हो रेशमी हो. चिमटा किंवा त्याला काय म्हणतो आपण उपरोध आणि उपहास त्याच्यामध्ये असतो, आणि त्या हजलेमुळे कोणी दुखावलं जाऊ नये अशा बरोबर आहे. प्रकारची ची बोच शाल बारीक अशी जोडीतला शाल जोडीतला आहेर असतो. यस चाल यस यस जोडीतला आहे. बरोबर आहे. चाल जोडीतला आहे. हाँ, कहाँ मैखाने का दरवाजा गालिब और कहाँ वाइज, पर इतना जानते हैं कल वो जाता था कि हम निकले. म्हणजे गलिबच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हजलेचा भाग कधी कधी येतो. बरं. हम्म. चालू द्या आपलं. परवा सोलापूरला त्यांची मैफिल झाली होती. तर त्या मैफिलीमध्ये त्यांनी माझा खास करून उल्लेख केला. म्हणले ते सोलापुरातले तुमचे सुपुत्र कालिदास चौडेकर जे आहेत ते महाराष्ट्रातले सध्याचे तरी एकमेव हजालकार आहेत असं त्यांनी, म्हणजे वा माझ्या वा वा. दृष्टीने क्या बात मोठे आहे. आहे. म्हणजे भीमराव खूप छान, दादांच्या खूप छान. तोंडून माझा खूप छान म्हणजे खूप असा छान. सन्मान होणं खूप मोठी गोष्ट आहे. हो कारण ते वाचत असतात हो. पण आपल्याला कळत नसते की बाबा हे वाचतात की नाही. तर अजून एक हे घेतोय, म्हणजे सध्याच्या परिस्थितीवरची ही गझल
हजलच म्हणा थोडक्यात. तर त्याच्यामध्ये राजकीय व्यंग आणि हास्य आहे. इकडून चार आले तिकडून चार आले, हो, इकडून इकडून चार चार तिकडून आले चार. तिकडून चार आले, एकाच वळचणीला पक्षी चिकार आले. वा वा इकडून वा क्या वा. बात आहे. इकडून चार आले तिकडून चार आले, एकाच वळचणीला पक्षी चिकार आले. आणि त्यांच्याकडून आता सत्कार होत आहे. हो. त्यांच्याकडून आता सत्कार होत आहे, ज्यांच्याकडून तेव्हा होते नकार आले. वा वा. वा वा वा. आणि बेहतरीन, असे बेहतरीन. पहा, फिक्कट गडद छटांचे झाले अभद्र मिश्रण. हम्म. फिक्कट फिक्कट गडद छटांचे झाले अभद्र मिश्रण, रंगामध्ये नवे हे कुठले प्रकार आले. वा 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 क्या वा. बात आहे. आणि शालीन सभ्यतेची फेडावयास वस्त्रे, हम्म. शालीन सभ्यतेची फेडावयास वस्त्रे, कोठून हे दरिद्री लुच्चे टुकार आले. वा 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 वा. आणि शाळेतल्या मुलांना सांगू कसे बरे मी, हम्म. शाळेतल्या मुलांना सांगू कसे बरे मी, जागेवरी कुणाच्या हे डान्स बार आले. वा वा. आणि आरक्षणे उडवणी जागांवरील सारी, हो. आरक्षणे उडवणी जागांवरील सारी, बागा उजाडणारे रखवालदार आले. वा वा वा. आणि विश्वासघात केला ज्यांनी तऱ्हेतऱ्हेने, विश्वासघात केला ज्यांनी तऱ्हेतऱ्हेने, ते भालदार गेले हे चोपदार आले. वा वा वा. इकडून चार सलाम, आले सलाम, सलाम. इकडून चार आले, एकाच वळसणीला पक्षी चिकार आले. आले. वा. खूप सुंदर, खूप सुंदर. माझ्यासारखा थोडासा फारसा म्हणजे फारसं न वाचणारा माणूस म्हणून कालिदासजी मी तुम्हाला विचारतो थोडस की Yes, sir. तुम्ही हे इतकं सुंदर लिहिता, इतकं सुंदर सादर करता, मुळात तुमची कविता लिखाणाची प्रक्रिया कुठे सुरू झाली आणि कशी सुरू झाली? तुम्हाला हे करावंसं का वाटलं, कधी वाटलं? ऍक्च्युली शाळेपासूनच मी कविता लिहायला सुरुवात केली होती. 10वीच्या वर्गामध्ये मी असताना आम्हाला 2 कविता होत्या. आम्ही कोण, आम्ही कोण, मग आम्ही एक केशवस्तांची आम्ही कोण म्हणून काय पुसता, पुससी आम्ही असो लाडके देवाचे वगैरे वगैरे, अशी एक कविता होती. त्याच्यानंतर आचार्य यात्रेंनी विडंबन केलेलं त्याचं. आचार्य यात्रेंनी. आणि त्यातच विडंबन, ते सुद्धा आम्हाला अभ्यासाला होतं. त्या दोन कविता होत्या. हो. मग त्या कवितेवरून एक 2-4 अगदी अश्लील अशा ज्या आहेत त्या त्या प्लॅटफॉर्म वरती मी त्या घेऊ शकत नाही. तर तशा प्रकारच्या एक 4 ओळी मी त्यावेळेस लिहून आमच्या हेडमास्टरांना दाखवल्या होत्या. आमचे हेडमास्टर खूप सुंदर, म्हणजे अतिशय प्रतिभावान असा कवी होता तो सुद्धा. हो, तर हो. त्यांच्यामुळे देगावकर सर म्हणून होते आमच्या शाळेमध्ये. या रचना फक्त हॉस्टेलच्या प्लॅटफॉर्म वरती चालण्यासारख्या असतात. Yes, yes. Girls हॉस्टेलच्या. बरोबर. मास्तरांचं नाव काय? हेडमास्तरांचं नाव? आमच्या शाळेचे हेडमास्टर होते प्रकाश देगावकर सर. बरं. प्रकाश तुम्ही त्याला प्रतिभावंत म्हणताय, म्हणजे ते Yes. खरेच प्रतिभावंत असले पाहिजे. हो, 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 Yes, sir. नक्कीच. कारण त्यांच्या इतका प्रतिभावान माणूस मी तरी आतापर्यंत, कारण त्यांनी 10वीला असताना आम्हाला मराठी शिकवायचे. मी कॉलेजचे 3 वर्ष मी अटेंड केलं, सगळे प्रत्येक पिरियड अटेंड करत होतो, परंतु त्यांच्या इतका मराठी जो आहे तो शिकवणारा दुसरा शिक्षक मला लाभला नाही. आणि त्यांच्यामुळेच मला मराठीची गोडी लागली. ऍक्च्युअली वा, मी माझी मातृभाषा तेलुगू आहे, हा. बायकोची मातृभाषा कन्नड आहे. आमच्या घरामध्ये काय म्हणतात त्याला, कानडीने केला तेलुगू भ्रतार. हो. कानडीने केला तेलुगू भ्रतार. एका चित्र एका नाही. आहे. घरात तेलुगू बोलतो आम्ही, बाहेर मराठी बोलतो. शाळेत गेल्यानंतर आजूबाजूला कन्नडचं वातावरण, त्याच्यानंतर परत इंग्लिश मराठी, म्हणजे मला एकूण 5 भाषा आम्हाला येतात. सोलापूरमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला 5 भाषा येतात. आणि सोलापुरी भाषेची गोडी औरच आहे, बेशिवाय बोलतच नाही. हो, हो, हो. तुमच्या कवितांमधनं आम्हाला तुमच्या या भाषांची गोडी आणि तुमच्यावरचा त्याचा तेलुगू मला कळत नाही, पण बाकीच्या भाषांचा तुमचा प्रभाव, आणि म्हणून तुमची कविता ही बहुभाषिक असल्यासारखी झाली असावी कदाचित. सुंदर. पण हे तुम्ही मराठी जास्त समृद्ध केली असं मी समजतो. मला असं वाटतं की आपण इथे राज रणधीर सरांना बोलूया का? डॉक्टर राज रणधीर
होय. हे मोठे आपल्याकडचे प्रथितयश कवी आहेत आणि इतकं उत्तम आता यांचं सादरीकरण चाललेलं आहे. त्यांनीही त्यांना कालिदासजींच्या कवितेबद्दल काय वाटतं ते सांगावं. त्यांचा तंत्रशुद्धतेबद्दल फार आग्रह असतो असं मी ऐकून आहे डॉक्टर राज रणधीर यांचा. त्याबद्दलही त्यांनी पुन्हा एकदा बोलावं, जसं मगाशी शिवदेव सर बोलले त्याबद्दल. आणि त्यांना अजूनही काही सांगायचं असेल तर त्यांनी जरूर सांगावं. योगेंद्र, हा. आणि त्यांना एक विनंती कर असं वाटतं हम्म. की त्यांनी काही स्वतःचं सादरीकरण पण करावं, कारण ते स्वतः अत्यंत अप्रतिम सादरीकरण करतात. बरं, ठीक आहे. मग उदाहरण वानगी दाखव. जरूर. आता ही विनंती ऑलरेडी आलेलीच आहे. नाही, आज ऍक्च्युली कालिदास सरांचं म्हणजे कालिदास मित्रांचा आजचा त्यांचा दिवस आहे. खरं आज त्यांना ऐकण्यात मजा येते आहे. आणि इंद्रधनुष्यासमोर माझा रंग मी काय सादर करणार अशी गोष्ट आहे. म्हणजे इथे तेंडुलकर सर आहेत, शिवदे सर आहेत, चंद्रकांत दादा आहेत, संजय कुळे आहेत, मुग्धाताई आहेत. म्हणजे इंद्रधनुष्यासमोर माझा रंग सादर करण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तुम्ही साहित्यामधले प्रथितयश जाणकार आहात आणि तुमच्या समोर तुम्ही मला बोलायला काहीतरी सन्मान देत आहात, म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते एक तुमचं झलक असं तर म्हणतात. दाखवा. कारण काय आहे, तंत्राबद्दल तुमचा आग्रह असतो, तो तुमचंही तंत्रावरती प्रभुत्व आहे म्हणून आग्रह म्हणून असतो. आग्रह असतो. बरोबर. नाही, ऍक्च्युली तंत्र शिवाय म्हणजे गझल ही तंत्राशिवाय नसतेच. म्हणजे गझल ही एक तर असते किंवा नसते असं म्हणतात. त्यातल्या त्यात गझल लिहिणं आता हे कालिदासजींना खूप छान प्रकारे म्हणजे माहित आहे. ते माझ्यापेक्षा खूप जुने जाणते गझलकार आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचा आधी प्रवास खूप सुरू झालेला आहे. त्यांच्यासमोर मी खूप नवोदित आहे ऍक्च्युली. आणि शिवदे सरांचं तर काही म्हणजे बोलायची गोष्टच नाही. तिथे उर्दू मधलेही पण तुम्ही जाणकार आहात, मराठी मधलेही आहेत. म्हणजे तुमच्यासमोर मी बोलायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. सगळ्यात पहिले आपण त्यांच्या गझलेबद्दल बोलूया, मग तंत्रशुद्धीबद्दल बोलूया असं मला वाटतं. त्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे ऍक्च्युली त्यांचा, तर त्या काळाला गझलेला ती राजमान्यता नव्हती ऍक्च्युली. म्हणजे गझल एखादं संमेलन ठेवलं किंवा गझल मुशायरा जर ठेवला तर तिथे येणाऱ्यांची संख्या ही खूप तोकडी असायची. कविता संमेलन म्हटल्यानंतर तो एखादा मॉब भेटूनही जाईल, पण गझल म्हटल्यानंतर तिथं ऐकायला येणाऱ्यांची संख्या म्हणजे गझल मुशायरा म्हटल्यावर सगळ्यात पहिलं असं वाटायचं की तिथं काहीतरी असं काय ते फुलं उधळण्यासारखे वगैरे काय असं काही प्रकार आहे का, हा एक गैरसमज खूप त्या काळीला प्रचलित होता ऍक्च्युली. त्या काळीला म्हणण्यापेक्षा एक काय जास्त जुनी गोष्ट नाहीये ही, 15-20 वर्ष 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. म्हणजे गझल मुशायरा ह्या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोनच ऍक्च्युली लोकांचा खूप वेगळा आहे. आणि त्यातल्या त्यात गझलला राजमान्यता ही भेटली नव्हती. अजूनही ती म्हणजे संभ्रमित आहे, तिला राजमान्यता दिलेली आहे का नाही ही म्हणण्याची गोष्ट आहे. कारण अजूनही अभ्यासक्रमात कुठल्याही गझला समाविष्ट नाहीत. आणि असल्या जरी तर त्या कविता म्हणून समाविष्ट आहे, हिला गझल म्हणतात हेही अजून बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि यांचा प्रवास जो सुरू झाला आहे तो खूप आधीच्या काळात सुरू झाला. असं त्यांनी आता सांगितलं की जयराम धेंडे याच्यामधले जुने जाणते गझलकार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की गझल लिहिणं ही खूप कसं म्हणजे याची गोष्ट आहे, तंत्रामध्ये शब्द बसवायची ही खूप मोठी कला आहे. त्यातल्या त्यात गझल लिहिणं हे म्हणजे त्याच्याही पेक्षा 10 पटीनं अवघड गोष्ट असते. आणि याच्याही पलीकडे जर 10 पटीनं अवघड कोणची गोष्ट असेल तर ती गझल मंचावर सादर करणं, आणि ती पण इतक्या सहजतेने सादर करणं ही त्याच्या पलीकडची खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि हे सगळे गुण एकत्र कालिदासांमध्येच म्हणजे आमच्या कालिदासीमध्येच येण्याचे जे त्यांना हे आहे, ही सगळ्यात त्यांचं एक सगळ्यात मोठं त्यांचं वेगळेपण आहे ऍक्च्युली. गझल लिहिणं, कविता लिहिणं, कथा लिहिणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरी आपल्यामध्ये जरी श्रेष्ठ असल्या तरी त्या मंचावर तितक्याच ताकदीने सादर करणे ही एक खूप मोठी कला असते. म्हणजे ऍक्च्युली ती वेगळीच कला आहे. गझल लिहिणे ही वेगळी कला आहे, कविता लिहिणे वेगळी कला आहे, पण ती मंचावर त्या भूमिकेत उतरून सादर करणे आणि तो माहोल क्रिएट करणे ही खूप मोठी कला असते. आणि हे ज्याला जमतं तो ऍक्च्युली तो स्वतःमध्ये तो माणूस श्रेष्ठ असतो असं आहे. आणि याच्यामुळे कालिदासांची जी रचना आहे ती त्यांच्या वेगळेपणासाठी ती त्यांची महाराष्ट्रामध्ये ते सध्याच्या घडीला एकमेव गझलकार आहेत असं म्हणायला काहीही वावगं ठरणार नाही. आणि त्यांनी जो माहोल साताऱ्यामध्ये केला होता आणि कुठेही ते असल्यावरती तो माहोल करणारा माणूस आहे तो, त्याची काही विशेष म्हणजे हे करण्यासारखी गोष्टच नाहीये त्याच्यामध्ये. आणि आज त्यांच्यामध्ये मला बोलायचं जे तुम्ही हे दिलं आहे, म्हणजे ते एक प्रकारे भाग्याचा म्हणावं लागेल त्याला, की ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. दुसरी गोष्ट झाली तंत्रशुद्धतेची.
तंत्रशुद्धतेमध्ये ते कुठेही कमी पडता असं मला वाटत नाही. पण जेव्हा आपण गझल म्हणतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये इंग्रजी शब्दांचं आपण मराठीमध्ये सुरेश भटांनी पण लिहून ठेवली होती की माझ्या मराठीचे किती कौतुके सांगा वगैरे. त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इंग्रजी शब्दांचा किंवा उर्दू शब्दांचा किंवा हिंदी शब्दांचा भडीमार मराठी गझलेमध्ये नसायला पाहिजे. पण जेव्हा विषय हजलचा येतो ना तेव्हा तो माहोल क्रिएट करण्यासाठी ह्या गोष्टी तितक्याच गरजेच्या सुद्धा असतात असं मी म्हणेल. जेव्हा विषय गझलचा असेल तेव्हा मी निश्चित ह्या गोष्टीला मान्यता देणार नाही. गझलेमध्ये इंग्रजी शब्द नसावेत आणि ते म्हणजे नसतातच ऍक्च्युली. पण हजल जेव्हा येते आहे तेव्हा तिच्यामध्ये हे शब्द माहोल क्रिएट करण्यासाठी, आणि कारण तिचं नावच हजल आहे, तिला हसवायचंच आहे लोकांना, तिथं तिला माहोल क्रिएट करायचाच आहे. आणि मैफिलीमध्ये जर एक कालिदास जी असेल तर नेट हँग झाल्यासारखं दिसतंय. नेट त्यांचं हँग झालं बहुतेक. हँग झालंय. 1-2 मिनिटं वाट बघू. हा, तोपर्यंत आदरणीय सुरेश भटांनी हे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करी तुझं टाटा ही हजल फार पूर्वी लिहिलेली आहे. त्याचा इतिहास कदाचित आपल्याला माहिती असेल. छगन भुजबळ जी शिवसेना सोडून गेले हो. तेव्हा त्यांनी ती हजल लिहिली होती आणि पुढेही तशाच प्रकारची यमक त्यांनी जुळवली आहेत. हे हिंदू हृदय सम्राटा तोपर्यंत तो मला एक छगन करी प्रश्न तुझं विचारायचा आहे. टाटा. हं? तोपर्यंत मला एक प्रश्न विचारायचा आहे की बोला. आपण सर्व विनोदासाठी हं. आपल्या बायकोचा आधार का घेतो? नवरा बायकोतले भांडण हा सर्व बरोबर हे बरोबर विनोदाचा बघा, आधार का असतो? असा बाकीचा मराठी निखळ विनोद येऊच शकत नाही का? नाही, नाही, मराठी कसं माहितीये का सर? विनोदकारांचे बायको, कारकून, साहेब हे आवडते विषय आहेत. मला मराठी असं वाटतं की विनोद- आज याचं उत्तर कालिदासजींनी द्यावं. कारण जे काय सादर केलं ते त्यांनी केले. अर्थात हेही आहे की नुसतं बायकोवरती नाही, त्यांनी राजकारण्यांवरती त्यांनी काही आपल्याला ऐकवलं. आणि मला थोडंसं असं वाटतं की याच्यात लोलकचे नियम देखील महत्वाचे आहेत ना. लोलकवरती फारसं राजकारणाबद्दल बोलता येते, पण कालिदासजी बोला. आता या याची सर. लोलक जाऊ देत. तेंडुलकर सरांच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की फक्त बायकोवरच हजर नसते, तर त्याला अनेक विषय असतात. तर हा एक विषय आहे बघा की एकट्याने घेतले तर खूप बोंबाबोंब होते. बरोबर. एकट्याने घेतले तर खूप बोंबाबोंब होते, त्यात कोणी पाहिले तर खूप बोंबाबोंब होते. हो, 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 हो. आणि काळजीपूर्वक भरावा लागतो प्रत्येक प्याला. काळजीपूर्वक भरावा लागतो प्रत्येक प्याला, जास्त कोणी ओतले तर खूप बोंबाबोंब होते. बरोबर. घोट घोटानेच चढते आणि होतो तृप्त आत्मा. घोट घोटानेच चढते आणि होतो तृप्त आत्मा, त्यात कोणी तापले तर खूप बोंबाबोंब होते. वा वा आणि वा वा. आवरावे लागते या सैलजिभेला सदोदित. हम्म. आवरावे लागते या सैलजिभेला सदोदित, सत्य कोणी बोलले तर खूप बोंबाबोंब होते. आणि फोन वा मेसेज करून फिक्स केलेले भिडूंना, भिडू म्हणजे आपल्या सगळे सोबती, फोन वा मेसेज करून फिक्स केलेले भिडूंना, नेमक्यांना टाळले तर खूप बोंबाबोंब होते. वा. आणि आतला तळीराम थोडा दाबुनी ठेवा गड्यांनो, आतला तळीराम थोडा दाबुनी ठेवा गड्यांनो, अनलिमिटली ढोसले तर खूप बोंबाबोंब होते. आणि हा महत्वाचा शेर आहे, पाऊले टाका जपुनी उंबरा येता घराचा. कारण गळात कळू नये. पाऊले टाका जपुनी उंबरा येता घराचा, धडपडून चालले तर खूप बोंबाबोंब होते. घेतले तर खूप चांगलं चाललं तर बोंबाबोंब जास्त होते. वा वा वा. सगळे आता अनुभवी लोक आहेत. काय रणनीती कालिदासजींनी यांचं उत्तर नेट आलेलं तेंडुलकर आहे. सरांना दिलेलं आहे. आपण स्वतः कवितेतूनच उत्तर दिलेलं आहे. कालिदासजी पुढे चालू द्या. हा. राज एक मिनिट. एक मुद्दा उपस्थित बघा केलेला जरा, आहे. माझा आवाज? हा, बोला बोला. चालेल का बोललो तर एखादी गोष्ट? जरूर जरूर जरूर. कालिदासना माझी विनंती असेल, म्हणजे अनिलनी जो काय प्रश्न उपस्थित केलाय ना तो योग्य प्रश्न आहे. हो. कालिदासनी उद्या सकाळपर्यंत आम्हाला नवरोबावरती एखादी हजल लोलकवर पाठवावी.
एक आहे. विनंती आहे. अहो, ही हवेवर स्वार झालो मी, ही हजल जी आहे ती माझ्या बायकोची अत्यंत आवडती हजल आहे. वा वा वा. आणि तिनं मला विचारलं होतं की बाबा बायकोवरती का नवऱ्याच्या बद्दल तक्रार करणारी हजल का लिहित नाही. वा मग वा. मी ती हजल लिहिलेली होती, पण आहे पण ती जरा शोधावी लागेल. बघतो एक मिनिट. मला वाटलं ते की ते जरूर सादर कर. तोपर्यंत मला नाही, वाटलं की पॉलिटिक्स वर बोलले तर खूप बोंबा होते. असे लोलक वरती नक्कीच. कालिदासजी शोधत आहेत तोपर्यंत माझी एक जरूर, विनोदी जरूर. रुबाई, आता याला हुबाई म्हणावं का काय मला प्रश्न पडलाय. हा. हुबाई निषाद. म्हणा. भलं भलं ते बोलून गेलो मी धुंदीत, भलं भलं ते बोलून गेलो मी धुंदीत, पस्तावून वदलो कशी विसरलो दीत, क्या बात आहे. बदली साखी फिक्र कशाला यार, ऐकिले जयांनी तेही होते पीत, ऐकिले अरे वा. जयांनी तेही होते पीत. कालिदास. वा. तर कालिदासजी. नवऱ्यावरती बायकोच्या दृष्टिकोनातून नवरा काय, त्याच्याबद्दल एक गझल मी लिहिलेली आहे. कोणत्या सटवीस करतो फोन हा नवरा दिवसभर, कोणत्या सटवीस करतो फोन हा नवरा दिवसभर, कोण कैदाशीण करते लाघवी नकरा दिवसभर. वा. कोणत्या सटवीस करतो फोन हा नवरा दिवसभर, कोण कैदाशीण करते लाघवी नकरा दिवसभर. तासभर बाहेर जावे घर तयावर सोडून इतर, तासभर बाहेर जावे घर तयावर सोडून इतर, आवरावा लागतो मग ढीगभर कचरा दिवसभर. आणि एकदा घेऊन येतो लाखदा सांगून त्याला, एकदा घेऊन येतो लाखदा सांगून त्याला, मिरवून साऱ्या जगाला दावते गजरा दिवसभर. वा. आणि फार सुंदर. भेटता सुट्टी कधीही पसरतो सोफ्यावरी अन, भेटता सुट्टी कधीही पसरतो सोफ्यावरी अन, सरत असतो सारखा काहीतरी बकरा दिवसभर. वा 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 वा. वा, आणि फारच छान. त्यानंतर पहा तिच्या नजरेतून, तोंड दाबून मारबुक्क्यांचा करावा सहन रोजच, तोंड दाबून मारबुक्क्यांचा करावा सहन रोजच, दाखवावा लागतो पण चेहरा हसरा दिवसभर, चेहरा वा. हसरा दिवसभर. वा 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 वा. वा वा. फारच छान, फारच फारच छान. छान. सुंदर सुंदर. हा म्हणजे पुन्हा यांची कविता ही किती सहजपणे येत असते. फारच छान गोष्ट आहे. कालिदासजी, अजून एखाद दुसरी होऊ द्यात, मग आपण कोळी सरांना आपण तुमच्याबद्दल बोलायला सांगा, तुमच्या कवितेबद्दल. राजींना राज बोलायचं होतं. राज आलेले आहेत का? मग राजींनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. राजींचं नेट केलं होतं मध्यंतरी. हो हो, मग त्यांना आपण विनंती करूया की त्यांनी बोलावं. त्यांनी ऍक्च्युली मध्ये फोन आला, ते फोन आल्यानंतर त्याला कट केल्यानंतर सुद्धा ते नेटवर्क हँग होऊन जातं, असं काहीतरी होतंय बहुतेक. बोला, ऐकायला जबरदस्त येतंय. माहोल क्रिएट झाला आहे. म्हणजे असं वाटत नाहीये की आपण ऑनलाईन बसलेलो आहोत कुठेतरी, आपण एखाद्या म्हणजे बसू पुन्हा बसू सारखं कुठेतरी आपण बसलेलो आहोत असं वाटतं आहे, आणि तो माहोल क्रिएट झाल्यासारखं वाटतोय. आपण समोरासमोर बसल्यासारखा भास होतो आहे. अगदी अगदी. जबरदस्त. म्हणजे मी तंत्रशुद्धतेबाबत सांगत होतो की मराठी गझलेला मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचे ते एक खूप सुंदर शेर लिहिला होता सुरेश भटांनी की कोणत्याही भाषेची मराठी गझलेला गरज नसते आणि ती नसावी, परंतु बरोबर जेव्हा आहे. गोष्ट हजलेची येते तेव्हा तो माहोल क्रिएट करण्यासाठी या गोष्टी खूप अनिवार्य होऊन जातात. आणि त्यांनी त्या जितक्या चपखलतेने आणि जितक्या तंत्रशुद्धतेने आणि जितक्या सहजतेने त्या मांडलेल्या आहेत, ती सहजता सुद्धा येणे गरजेचे असते. ही सहजता जर तुम्ही मला सांगाल की राज एखादी मला हजल लिहून दाखव बरं, तर मला ही गोष्ट शक्य होणार नाही, कारण तो माझा पिंडही नाही, आणि जर मी हजल लिहायला जाईल तर ते काहीतरी पझल होऊन जाईल, ती अशी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांना शक्य नसतात, आणि आपापला पिंड धरून आपण ती रचना लिहायला पाहिजे. आणि कालिदासजींच्या बाबतीत जर बोलायचं झालं की त्यांनी स्वतःचा पिंड ओळखला आहे. म्हणजे असं नाही की ते फक्त हजलच छान लिहितात, त्यांच्या गझला सुद्धा खूप छान आहेत. काही की गझला मी त्यांच्या ऐकलेल्या आहेत, मंचावरती ऐकलेल्या आहेत. तर पण आता त्यांच्यावर तो शिक्का पडलेला आहे, कालिदास म्हणजे हजलकार, म्हणून त्यांना कुठेही हजलकार म्हणूनच बोललं जातं, आणि कुठेही त्यांना ती हजलेचीच रचना सादर करावं लागते असं त्यांचं होतं आहे. परंतु ते ब्रँडिंग गझल सुद्धा सारखं खूप छान थोडंसं लिहितात. होतंय.
परंतु ते गझल सुद्धा खूप छान लिहितात. मला माहित आहे, त्यांच्या गझला मी ऐकलेल्या आहेत आणि त्यांनी गझल सुद्धा लिहावी, त्यांनी गझलला सोडू नये हजलेच्या नादी लागून. म्हणजे हजल ही सवत आहे तर गझल ही बायको आहे. असं मला म्हणायला हरकत नाही. म्हणजे पु ल देशपांडेंचं जसं झालं होतं की स्मशानभूमीमध्ये भाषण करायला उभे राहिले तरी लोक हसायला सुरुवात करायचे, तसा प्रकार तसं झालं होतो, काहीसा होतो. बरं. चालू द्या कालिदासजी. खूप छान. आणि म्हणून बाकी काही नाही. जर तंत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तंत्र हे कुठेतरी जर तंत्राला धरून हजल येत असेल तर इट्स ओके. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला इंग्रजी काफिये सुद्धा त्यांनी जितक्या चपखलतेने ते आणलेले आहेत ना, ते इतके सोपे नाही आहेत ऍक्च्युली. आता डॉक्टर राज रणधीर जसं म्हणाले तसं कालिदासजी त्यांना बहुतेक तुमच्या काही गंभीर गझला ऐकायच्या असं तसं मला वाटतं. तर म्हणजे कालिदासजी याच्यामध्ये मी एक प्रयत्न केला होता. ऍक्च्युली तुम्ही म्हटले होते आता की माझी रचना सांगा म्हणून. मी ऍक्च्युली पूर्ण रचना नाही घेणार, मी फक्त अच्छा. एकच शेर सांगतो याच्यामध्ये हम्म, हम्म. की त्यांच्यासारखं चपखल हजल लिहिणं शक्य नाही. परंतु हजलेचं मी फक्त एकच शेर माझ्या आयुष्यामध्ये लिहू शकलो. मी त्याच्या पलीकडे मला हजल लिहायला जमलंच नाहीये. की डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली. बरं 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 डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली, काळोखातून चांदोबाचे निघणे बाकी आहे. क्या बात आहे. परंतु तो वा एकच वा. हजलचा शेर मी लिहिला होता की पुढील जन्मी हिमालयाचा कंटिन्यू जरा करा. बनवणार देवा. ऐकू परत परत एकदा सांगा. आता तुम्ही सुरुवात केली ती पुढील जन्मी. पुढील जन्मी हिमालयाचा झरा बनवणार देवा, या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. क्या बात आहे, म्हणजे क्या बात दुनिया, त्याचा मतला असा होता की दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे, आयुष्याची किंमत माझ्या ठरणे बाकी आहे. हा. पुढील जन्मी हिमालयाचा झरा बनवणार देवा, या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. आणि तो वा, हजलचा शेर असा होता की तो म्हणजे डोक्यावरची सुपीक जमीन कोरडवाहू झाली, काळोखातून चांदोबाचे निघणे बाकी आहे. वा तो वा एकच शेर मी हजलचा लिहू शकलो होतो. वा. याच्या पलीकडे मला हजल लिहिता आली नाही. त्याच्यावरून ह्या फक्त एका शेरवरून मी सांगू शकतो की कालिदासजी जे हजल लिहित आहे त्याच्यामध्ये त्यांनी किती त्यांचं डेडिकेशन असेल, त्याच्यामध्ये त्यांची किती साधना असेल, हे साधनेशिवाय शक्य होत नाही. ही सहजता जरी असली, त्यांची सादरीकरणामध्ये जी सहजता आहे, त्यांच्या लिखाणामध्ये जी सहजता आहे, त्यांच्या हजलीमध्ये जी सहजता आहे, ती दिसती तितकी सोपी नक्कीच नाहीये. त्याच्यामध्ये खूप त्यांची साधना असणार आहे, त्यांच्यामध्ये जे सातत्य असणार आहे, त्यांची तपस्या आहे. या तपस्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होत नाही. हे एक हजलेचा फक्त एकच शेर लिहिणारा माणूस मी म्हणून सांगू शकतो. बरोबर आहे. बाकी ओव्हर टू यू अशी गोष्ट आहे. थँक्यू. डॉक्टर राज रणधीर यांनी फार सुरेख विवेचन मागे- केलेलं आहे की आणि हे जे आता काही योगेंद्र सहजता आहे. सरांच्या समोर, रवींद्र सरांसमोर, तेंडुलकर सरांसमोर आणि पाटणकर सरांसमोर मी बोलायचं म्हणजे, कुळे सरांसमोर मी बोलायचं म्हणजे ही माझ्यासाठी ऍक्च्युली सूर्याला काहीतरी दाखवण्यासारखी गोष्ट आहे. हे आपण स्वतः फार मोठे गझलकार आहात. आम्ही हो, म्हणजे हो, वयाने तुमच्या गझला आम्हालाही हे- कमालीच्या आवडतात आणि तुमचं प्रेम आहे फार ऍक्च्युली. प्रसिद्ध गझलकार आहात आपण, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण हे त्यांनी सांगितलेलं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं की कवितेतली सहजता, रचनेतली सहजता, तंत्रशुद्धतेतली सहजता ही सहज साध्य नसते. त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागते आणि ती कालिदासांनी ही वर्षानुवर्ष केलेली आहे. तर त्यांच्या एक दोन आपण अजून गझला ऐकूया आणि मग कुळे सरांना आपण त्याच्याबद्दल बोलायला सांगूया. मी एकच वाक्य सांगतो, हरकत नसेल तर. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. येस. बरोबर आहे. कॉमेडी सिरीज. मागे कुळे पती पत्नींवरती आपण जो परिसंवाद घेतला होता तेव्हा संजयजी म्हणाले होते की कधी कधी गझलेतल्या एका शब्दासाठी रात्र जागलेलो आहोत आम्ही आणि तो शब्द तिथे कुठला बसवावा ह्याची चर्चा करत रात्र जाते. हा, तर ही साधनाच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. कालिदासजी. तर मराठी गझलेमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे मला. तर सुरेश भटांनी म्हटलेलं होतं की बाबा आपण जे सहज बोलल्यासारखं बोलतो तशी भाषा, सहज भाषा जी आहे ती गझलेमध्ये यायला पाहिजे. संवादी अशी भाषा गझलेमध्ये असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मराठी असू द्या, उर्दू असू द्या, काही शब्द अभावितपणे त्याच्यात अनाहूतपणे येतातच. तर आता बघा की आता माझा एक मतला बघा आणि एक गझल तुमच्या समोर ठेवतोय. तर त्या ऐवजी दुसरे शब्द जर वापरले
तर तिथं काय झालं असतं? आता बघा की म्हटलं असं आहे, जगतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? हसतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? तर हे जर आपण मराठीमध्ये सगळे शब्द जर मराठी वापरले तर तिथं तो इफेक्टच त्याचा जाणवणार नाही. ही सिरियस गझल आहे. आता बघा, जगतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? हसतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? मी एक मुक्त जिप्सी नाही कुठे ठिकाणा. मी एक मुक्त जिप्सी नाही कुठे ठिकाणा. फिरतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? आणि पंखास या हवेला बांधून घेतलेले, पंखास या हवेला बांधून घेतलेले, उडतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? आणि फुंकून कान माझे करता कशास हलके, फुंकून कान माझे करता कशास हलके, करतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? आणि फुलपाखरात कुठल्या मज इंटरेस्ट नाही, फुलपाखरात कुठल्या मज इंटरेस्ट नाही, फुलतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय वा आहे? वा आणि बाजार भाव माझा सांगू कशास आता, बाजार भाव माझा सांगू कशास आता, विकतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? वा वा आणि शेवटचा शेर, ओवी गझल रुबाई वा मुक्तछंद कविता, ओवी गझल रुबाई वा मुक्तछंद कविता, लिहितो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? वा वा जगतो मनाप्रमाणे प्रॉब्लेम काय आहे? होऊन जाऊन दे अजून एखाद दुसरी, तर अजून एखादी होऊ द्या, मग आपण पुढे सरांना सांगूया. इंग्रजी काफिया, इंग्रजी काफिया जे आहेत त्या सिरियस गझलेमध्ये सुद्धा येत असतात. आता मराठीतले सुप्रसिद्ध गझलकार शुभानंद चिंचकर नाव ऐकलं असेल तुम्ही, सासवडचे गझलकार आहेत. अक्षरशः साताऱ्यामध्ये परवाच्या याच्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये अगदी माहोल केला होता त्यांनी. त्यांच्या गझलेच्या शेरामध्ये इंग्रजी शब्द अगदी अगदी असे बेमालूमपणे चपखलपणे मिसळून गेलेले असतात. आणि त्यांनी सुद्धा बरेच म्हणजे त्यांच्या गझला वाचूनच मला ही सवय लागली की काय, असा मला दाट संशय आहे. तर एक इंग्रजी काफी असलेली एक गझल आहे, पायातले चिरेही मॅनेज होत गेले, पायातले चिरेही मॅनेज होत गेले, चोही कडून घरटे डॅमेज होत गेले. पायातले चिरेही मॅनेज होत गेले, चोही कडून घरटे डॅमेज होत गेले. म्हणजे घर का भेदी लंकाडा म्हणतात ना तसं. माळावरील अडगळ सजली पुन्हा नव्याने, माळावरील अडगळ सजली पुन्हा नव्याने, प्रत्येक स्वप्न अधुरे विंटेज होत गेले. आणि संपर्क राहिला ना बाहेरच्या जगाशी, संपर्क राहिला ना बाहेरच्या जगाशी, आपापल्यात सारे एंगेज होत गेले. आणि सध्या IT इंडस्ट्रीची धमाल आहे, तर त्याच्याबद्दल त्यांच्यावरती लिहिलेले आहे. मोठमोठे त्यांचे पॅकेजेस आहेत. मेंदू गहाण त्यांचा ठेवून घेतल्यावर, मेंदू गहाण त्यांचा ठेवून घेतल्यावर, भरपूर लठ्ठ त्यांचे पॅकेज होत गेले. आणि डॉक्टरांनो तुमच्यासाठी खास, सगळे डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्यासाठी खास, अव्यक्त राहण्याचा झाला सराव इतका, अव्यक्त राहण्याचा झाला सराव इतका, की रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज होत गेले. अव्यक्त राहण्याचा झाला सराव इतका, की रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज होत गेले. आणि ज्याची गरज नसावी मिळते इथे ढिगाणे, ज्याची गरज नसावी मिळते इथे ढिगाणे, आणि जे पाहिजे तर त्याचे शॉर्टेज होत गेले. पायातले चिरेही मॅनेज होत गेले, चोही कडून घरटे डॅमेज होत गेले. आता आपण पुढे सरांना विनंती करूया. सर, यांची गझल ऐकायला इतकी साधी सोपी हलकी फुलकी वाटते, पण खूप काही सांगून जात असते. मला असं वाटतं की तुम्ही अधिकारी व्यक्ती आहात, तुम्ही याच्याबद्दल जास्त छान बोलू शकाल. बोला सर. नाही असं काही नाही. मी पण आता
नवीनच शिकतोय गझल. शिवदे सर आहेत, राज सरांनी त्यांच्या गझलेबद्दल बोललेलेच आहेत. बरंचसं त्यांच्याबद्दल बोलून झालेलं आहे मी त्यांच्या गझलेबद्दल. अ, फक्त मी गझल लिहिण्यासाठी किंवा गझल लिहिण्यासाठी अ, माणूस कसा असावा? तर सर्वसामान्यांपेक्षा 2 पावलं पुढं कवी असतो. म्हणजे प्रतिभेच्या बाबतीत म्हणा, कल्पना करण्याच्या बाबतीत म्हणा. कवीच्या पुढे 2 पावलं गझलकार असतो आणि गझलकाराच्या पुढे 2 पावलं हजलकार असतो. अगदी बरोबर. वा वा, बरोबर ना? वा वा. बरोबर. म्हणजे गझल लिहिण्यासाठी किंवा गझलेचे शेर लिहिण्यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते. ती थोडीशी कवीपेक्षा थोडीशी वरच्या दर्जाची असावी लागते. पण हजलकार हा खूप पुढे गेलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक काय म्हणूया त्याला, तिरकसपणा थोडासा तिरकसपणा आगाऊपणा असावा लागतो. तिरकसपणा थोडासा हवा आगाऊपणा असावा नाही, लागतो. ते सरांचा शब्द फार छान आहे. हो, हो. तिरकसपणा. अ, त्या आगाऊपणा म्हणाले म्हणजे सर. 4 चौघांपेक्षा पुढचा विचार करणारा असा तो असायला पाहिजे. अ, गझलकार कसा, मला कालिदास सरांचा एक शेर बऱ्याच वेळा आठवतो. ते म्हणतात, की "असेल माझी रास कलंदर, हम्म, हम्म. हो असेल माझी रास कलंदर, म्हणून कालिदास बिलंदर." वा वा. वा. म्हणजे असेल असेल माझी रास बिला असेल माझी रास बिलंदर बहुधा कलंदर हां, कालिदास बिलंदर असं आहे. बिलंदर हां, असं काहीतरी तो आहे. म्हणजे हजलकार कसा असावा? तर कलंदर, बिलंदर असा सगळा तो असावा. आणि कालिदासजींना आम्ही बऱ्याचदा भेटलेलो आहे वेगवेगळ्या संमेलनातून, वेगवेगळ्या ठिकाणी. रत्नागिरीत पण आम्ही एका संमेलनात त्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता. तर त्यांना भेटल्यावर त्यांच्याशी नुसतं 5 मिनिटं जरी तुम्ही बोललात, तर त्यांचा स्वभाव कसा असतो तो कळतो. आणि ते अ, म्हणजे ते मिश्किल असायलाच पाहिजेत ते हजलकार म्हटल्यानंतर मिश्किल आहेच ते त्यांच्या बोलण्यातून लगेच समजतं. पण ते काही वाक्य अशी बोलतात, की ते म्हणजे ते खूप म्हणजे त्यांची प्रतिभा त्याच्यातून आपल्याला लगेच दिसून येते. आणि ते आज एक नंबरचे हजलकार का आहेत, हे लगेच आपण त्यांच्यातून आपण समजू शकतो. तर त्यांच्या गझलेला आणि हजलेला मी वंदन करतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. मी काय जास्त बोलू शकणार नाही. परत आपण कालिदासजींना विनंती करूया की त्यांनी एखाद दुसरी गझल सादर करावी. मग लोकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण घेऊ आणि समारोपाकडे जाऊ. हम्म. ही एक सिरियस गझल आहे. अगदी भल्या पहाटे जाती उडून पक्षी, अगदी भल्या पहाटे जाती उडून पक्षी, येता घराकडे मग जाती थकून पक्षी. वा. अगदी भल्या पहाटे जाती उडून पक्षी, येता घराकडे मग जाती थकून पक्षी. आणि शेर आहे, पाने गळून गेली बागा उजाड झाल्या, पाने गळून गेली बागा उजाड झाल्या, कोठे कसे कळेना गेले निघून पक्षी. हम्म, हम्म, हम्म. आणि अश्रूंमध्ये तरी या कोठून ओल यावी, अश्रूंमध्ये तरी या कोठून ओल यावी, अस्पष्ट हुंदक्यांनी गेले भिजून पक्षी. हम्म, हम्म, आणि चर्चेमधून मुद्दा तापत अजून होता, हम्म. चर्चेमधून मुद्दा तापत अजून होता, भरल्या सभेमधूनच गेले उठून पक्षी. आणि त्यांच्याकडून आला भरपूर माल बहुधा. हा हजलेचा शेर आहे. गझलेमध्ये हा हजलेचा एक शेर आलेला आहे. त्यांच्याकडून आला भरपूर माल बहुधा, एकाच वळचणीला आले कुठून पक्षी. वा वा आणि वा. बरोबर. जाता थव्यात त्यांच्या पाणी तेरा रंग कैसा, तर हम्म. जिसमें मला वैसा, या अर्थाची ही शेर आहे. जाता थव्यात त्यांच्या बदलून रंग घेती, वा जाता थव्यात त्यांच्या बदलून रंग घेती, शाळेत कोणत्या हे घेती शिकून पक्षी. वा वा. वा वा वा. आणि हा शेर, बंदिस्त पिंजऱ्याच्या धाकात सर्व चोची, हम्म. बंदिस्त पिंजऱ्याच्या धाकात सर्व चोची, ऐकून फक्त घेती डोळे मिटून पक्षी. वा अगदी वा. भल्या पहाटे जाती हम्म. उडून पक्षी, येती घराकडे मग जाती थकून पक्षी. वा वा वा. अजून फारच एखादी सुंदर. होऊन जाऊ द्या. अजून
ही एक सिरियस गझल आहे. प्रारब्धावर रडावयाचे काही कारण नाही. वा प्रारब्धावर रडावयाचे काही कारण नाही. आयुष्यावर रुसावयाचे काही कारण नाही. प्रारब्धावर रडावयाचे काही कारण नाही. आयुष्यावर रुसावयाचे काही कारण नाही. नशिबामध्ये असेल तितके मिळते ज्याचे त्याला. नशिबामध्ये असेल तितके मिळते ज्याचे त्याला. भाग्यावरती चिडावयाचे काही कारण नाही. आणि हृदयाला हे हृदय भिडावे अन डोळ्यांना डोळे. हृदयाला या हृदय भिडावे अन डोळ्यांना डोळे. शब्दांसाठी अडावयाचे काही कारण नाही. वा वा आणि बहार येण्यासाठी थोडा उशीर आहे अजूनही. बहार येण्यासाठी थोडा उशीर आहे अजूनही. वेळेआधी फुलावयाचे काही कारण नाही. वा वा आणि चर्चेमधूनही मधला सुद्धा मार्ग काढता येतो. चर्चेमधूनही मधला सुद्धा मार्ग काढता येतो. उठल्या सुटल्या लढावयाचे काही कारण नाही. वा आणि पूर्णत्वाला कधीच कोणी पोचत नाही केव्हा. वा पूर्णत्वाला कधीच कोणी पोचत नाही केव्हा. अपूर्णतेवर हसावयाचे काही कारण नाही. वा वा प्रारब्धावर रडावयाचे काही कारण नाही. आयुष्यावर रुसावयाचे काहीच कारण नाही. वा 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 किती प्रगल्भ कविता आहे तुमची कालिदासजी. आता आपण प्रेक्षकांच्याकडे जाऊया. आपल्याला वेळ तसा थोडा राहिलेला आहे. अत्यंत रंगलेली ही मैफल आहे. पण प्रेक्षकांना विचारूया, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का किंवा त्यांना काही बोलायचंय का? हॅलो. हा प्रेक्षकांमध्ये मला असं वाटतं बहुधा कालिदासजींचा व्हिडिओ हँग झाला का मला वाटलं माझा झाला. आणि मग नाही तुम्ही म्हणजे त्यांच्या कवितांनी इतके प्रभावित झालात की दिंगमूढ असा शब्द आहे मराठीमध्ये. दिंगमूढ झालात. नाही खरंय. नाही आणि हा गझल, आता माझी गझलेबद्दलची अजून थोडीशी संकल्पना खरी खोटी कोण जाणे. गझलमध्ये स्टेटमेंट्स असतात. आता त्यांची जी शेवटची गझल होती, प्रत्येक त्यांच्या शेअर मधले ते दोन्ही ओळी ह्या इतक्याच म्हणजे पूर्ण वाक्य होती. इतकी सहजपणाने ती वृत्तात आलेली होती आणि फार म्हणजे तत्वज्ञान सांगणारी होती. फारच छान ती ही त्यांची गझल होती असं मला वाटतं. आणि मोहन देशपांडे काय बोलू इच्छितात? मोहन आपण बोला, अनम्यूट व्हा. हा मला जरा थोडं प्रश्न नाहीये, पण मला एक काही ऑब्झर्वेशन मांडावी असं वाटलं. जरूर. साधारणपणे मराठी कविता म्हणजे चांगली मराठी कविता असं त्याला मानलं जातं ना, ती अंतर्मुख असावी, विचार विवेक आणि काय काय त्याच्यामध्ये असावं किंवा रसास्वाद वगैरे. आणि त्यातला जो एकटेपणा जो आहे ना तो महत्वाचा असतो. इथे काय मला असं वाटतं की गझल असो किंवा हजल हे नेसेसरीली बहिर्मुख असावी असं माझं एक इम्प्रेशन आहे. ते खरं नाही असं मला एका बाजूला वाटतं, कारण यातली जी मंचीय जो भाग आहे सादरीकरण करण्यासाठी म्हणून योग्य अशा प्रकारचं लिहिलं जातं. पण कैफी आझमी पहा किंवा साहिल पहा किंवा आणखी अशा काही जे लोक गझल लिहिणारे जे लोक आहेत किंवा फार सुंदर सखोल असं अनुभव देणारे ते कवी एका बाजूला मंचीय पातळीवरती तर नक्कीच असतात, आणि हजारो लोक समोर असतात आणि त्यांची म्हणजे आस्वादकांची, वाचकांची म्हणा, ऐकणाऱ्यांची, श्रोत्यांची एक सामूहिक अशा प्रकारची अनुभूती असते आणि ती सखोल असू शकते असं माझा विश्वास आहे. आणि कालिदासांच्या या कवितेवर मला तरी असं वाटलं की त्यातला जो उपरोध आहे, काहीसा बोचणारा विनोद आहे आणि रुळलेल्या कल्पना धारणा यांना धक्का देण्याची एक ताकद आणि ती जबरदस्त आहे. पण ती जबरदस्त असूनही ती अशी भयंकर टोचत नाही, म्हणजे वेदना त्यांनी होत नाही. ही एक त्याचं वाटलं. हा, तर नवे शब्द, इतर भाषांमधून येणारे शब्द मराठीमध्ये
हा काही प्रकार आपल्याला नवीन नाही आहे. म्हणजे नर्डीकरांनी, सुरव्यांनी आणि अनेक कवींनी याचा वापर केलेला आणि भाषा आपली समृद्धच झालेली आहे. इट इज अ विंटेज, मॅनेज, डॅमेज अशा प्रकारच्या शब्दांनी एक डौल म्हणजे मला त्या गझल आणि हझलच्या संदर्भामधला एक रिदमचा जो मुद्दा आहे ना, तो मला खूप खूप महत्वाचा वाटतो. जो मुक्तछंदामध्ये तेवढा महत्वाचा मानला जात नाही. पण या रिदममुळे आशयाला अधिक बळकटी येते. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ध्रुवपद नाही आहे, असं एक मला वाटतं बरं का. हे खरं खरं खोटं, पण गझल गाणारे लोक ते ध्रुवपद गातात. पण आपले कालिदास सारखे जे सादर करणारे जे लोक आहेत ते ध्रुवपद गात नाहीत, आणि ते मला फार छान वाटतं. कारण ध्रुवपदामुळे काय होतं की समेवरती आल्यासारखं होतं आणि ती कविता तिथे जखडली जाते. वेरॅज सरळ सहजपणे ध्रुवपदाशिवाय ती फुलत जाणारी, परंतु त्याच चालीमध्ये, त्याच रिदममध्ये, त्याला काफिया आणि काय 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 म्हणतात, आणि त्या शब्दांचा जे ठेवण आहे ना, ती ठेवण मला खूप महत्वाची वाटते. आणि ती आपल्या मराठी भाषेला तशी परकी आहे, अजून ते रुळलेलं नाहीये. आणखीन एक गोष्ट मला वाटली म्हणजे कालिदासांची कविता ही विद्यार्थ्यात बोलत नाही. म्हणजे अमुक करावं, तमुक असलं पाहिजे, हे कर्तव्य तुमचं आहे, उपदेश आहे आणि इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि सर्मनायझिंग, हे असलं काही सुद्धा मला असं जाणवलं नाही. आज तरी अजिबातच जाणवलं नाही. तुम्ही म्हणालात योगेंद्र की स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट नक्कीच आहे. पण त्या स्टेटमेंटमध्ये असा जो आग्रह असतो ना, काही वेळेला मराठी कविता उपदेशकाच्या भूमिकेतून मराठी कविता अनेकदा लिहिली गेली आणि ती खरं घातक आहे असं माझं मत आहे. म्हणजे ती खरं आढ्यते कोरीचा दर्प त्यांच्या कवितेला अजिबात नाही. अजिबात नाही, अजिबात. आणि याचं मला फार वैशिष्ट्य वाटतं. आणि त्याच्यामुळे मॉडर्निझमचा म्हणजे आता तंत्र जे आहे ना, ते इंग्रजी शब्द वापरण्यासाठी जे काही वजन असतं ते वजन हलकं करत नाहीत कालिदास. हझलमध्ये समजा ते हलकं झालं तर तो विनोदही पोहोचत नाही, उपरोधही पोहोचत नाही, आणि तो खरा चांगला अर्थच होय तो पण नीटपणे पोहोचत नाही असं मला वाटतं. आणि हे तंत्र नाही, हे त्यांना फार चांगलं कळलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आम्ही किती मॉडर्न आहे आणि म्हणून मी इंग्रजी शब्द वापरतो, किंवा आधुनिक सोशल मीडिया आणि डिजिटल युगातले तरुण वर्ग जे शब्द वापरतात त्या शब्दांची योजना मी मुद्दामून करतो, असा त्यांचा आविर्भाव नसावा असं मला वाटतं. आणि हे फार मला महत्वाचं वाटतं. नाहीतर काय होतं की मंचीय एकदा व्हायला लागलात तुम्ही की लोकप्रिय होता. लोकप्रिय झाल्यानंतर माहोल तुम्ही तयार करता. माहोल हा शब्द 2-3 वेळा आज वापरला गेला. तो माहोल तयार करणं हा महत्वाचा मुद्दाच नाहीये. सामूहिक आणि सखोल अशा प्रकारची अनुभूती देणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे असं एक मला वाटलं. धन्यवाद. खूप पॉप्युलर असणं आणि प्लेइंग टू द गॅलरी हा प्रकार करणं, या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की कालिदासजी व्यक्त होतात, पण त्यांना प्लेइंग टू द गॅलरी कधी करावं लागत नसेल. त्यांची कविताच इतकी सशक्त आहे की ते आपोआप लोकांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही म्हणता तसा माहोल क्रिएट होतो. वा, फार छान बोललात आपण मोहनजी. अजून कोणी काही बोलणार आहे का, विचारणार आहे का आपण मुग्धाताईंच्याकडे जाऊया आता? म्हटलं तर वेळ थोडासाच राहिला आता आपल्याला. का आपण एक कालिदासजींना काय सर, आपण एखादी अजून एक कविता सादर करायला सांगूया का? एक कारण हझलकार म्हणून माझ्यावरती शिक्का बसलेला आहे. पण त्यामुळे काय होतं माहिती आहे की माझ्या सिरियस गझलांकडे दुर्लक्ष होत. ही माझी गोच आहे. तर ही गझल बघा, खूप अंतर्मुख करणारी ही गझल आहे. आईवरती सगळेच लिहितात, पण बाबावरती खूपच कमी लिहिलं गेलेलं आहे. तर त्या अर्थाची एक गझल आहे बापावरची. कोणाला ना कधीच कळला बाप, कोणाला ना कधीच कळला बाप, लिहिणाराला कधी न सुचला बाप. उशी कशी भिजते रात्रीला खूप, उशी कशी भिजते रात्रीला खूप, रडताना तर कधी न दिसला बाप. आणि जरुरी तिथे उगवे आपोआप,
जरुरी तिथे उगवे आपोआप, कोठे अजब कलाही शिकला असेल बाप. वा. आणि दिवस रात्र पायास लागले चाक, दिवस रात्र पायास लागले चाक, फिरता फिरता कधी न थकला बाप. आणि स्वतःसाठी कुठे झिजवली काया, स्वतःसाठी कुठे झिजवली काया, पोरांसाठी पण धडपडला बाप. आणि वरचं शेर आहे, चंदन होऊन दरवळला दारात, चंदन होऊन दरवळला दारात, दुसऱ्यांसाठी नुसते झिजला बाप, दुसऱ्यांसाठी नुसते वा वा झिजला. वा 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 वा. फार अजून आपल्याला थोडासा वेळ आहे. कालिदासजी होऊन जाऊन देत अजून एखादी. अजून एखादी गझल. हजल गझल हजल घेतो. हा घ्या. तरन्नुम मध्ये घेतलं तरी चालेल. हो एखादी ऐकवा ना तरन्नुम. तरन्नुममध्ये क्लासमेट झालं ना. क्लासमेट झाला. हजलच घेतोय. सध्या परिस्थिती हजल आहे. आरक्षित त्या वार्डावरती का सोडावे पाणी, वा. आरक्षित त्या वार्डावरती का सोडावे पाणी, निवडणुकीला उभी करू आपल्याच घरची राणी. वा वा वा. आरक्षित त्या वार्डावरती का सोडावे पाणी, निवडणुकीला उभी करू आपल्याच घरची राणी. क्या बात आहे, क्या बात आहे. पिढ्या पिढ्यांच्या सतरंजा उचलून आता झालेल्या, पिढ्या पिढ्यांच्या सतरंजा उचलून आता झालेल्या, आप्पा दादांच्या पोरास्तव गाऊ गौरव गाणी. वा वा. आणि शॉवर बिवर असू द्या त्यांच्या टोले जंग महाली, शॉवर बिवर असू द्या त्यांच्या टोले जंग महाली, गरीबासाठी गड्या आपुली असू द्या सिंपल न्हाणी. आणि कशास नाले सफाई हवी कोटी कोटी खर्चून, कशास नाले सफाई हवी कोटी कोटी खर्चून, हरेक गल्ली मध्ये ठेवू मोठी अत्तरदाणी. वा 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 वा. कशास नाले सफाई हवी कोटी कोटी खर्चून, हरेक गल्ली मध्ये ठेवू मोठी अत्तरदाणी. मैदाने अन बागा घेऊ भाडे पट्ट्यावरती, मैदाने अन बागा घेऊ भाडे पट्ट्यावरती, कोणी डोंगर खोदून नेऊ कोणी पळवू खाणी. वा 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 वा. फारच सुंदर, फार. जगास डिजिटल करता करता नाती डिजिटल झाली, जगास डिजिटल करता करता नाती डिजिटल झाली, आला हा AI म्हणून गाता का रडगाणी, गाता का रडगाणी. वा वा मस्त. क्या बात आहे, क्या बात आहे. अजूनच छान रंग भरलाय कालिदासजींनी मैफलीत. पण आता आपला वेळ संपत आलाय तर आपण एकदा मुग्धाताईंच्याकडे जाऊया. मुग्धाताईंनी या सुंदर रंगलेल्या मैफलीचा समारोप करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद जावळेकर सर. खरं तर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येतोय. ही मैफिल संपूच नये असं वाटतंय. आजच्या या मैफिलीचे कालिदास सरांनी अतिशय बहारदार अगदी कार्यक्रमात त्यांनी छान काय म्हणे रंगत आणली. त्यांच्या गझला हजला आपण ऐकल्या. खूप सुंदर वाटलं ऐकताना सर. खरं तर कालिदास सर आणि आम्ही एका म्हणजे काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे आम्ही एक सदस्य आहोत. ते आमच्या ह्याचे सचिव आहेत. खूप चांगल्या प्रकारे तो काव्यमंच आमचा सगळा महाराष्ट्रभर त्याच्या शाखा आहेत आणि खूप चांगला तो चाललेला आहे. तर ते नेतृत्व करत असताना सुद्धा कालिदास सर आपला हा जो हजल गझलचा जे छंद आहे तो खूप चांगल्या प्रकारे जोपासत आहेत. आणि मला असं वाटतंय ते आता रिटायर्ड असल्यामुळे त्यांना चांगला वेळ पण देता येतो छंदासाठी. आणि अतिशय काय म्हणूया चिरतरुण अशी त्यांची जशी गझल हजल तसं त्यांचं व्यक्तिमत्व पण आहे. आजच्या ह्या मैफिलीत आपण सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे. आता बघा त्यांचा हा कार्यक्रम आम्ही अनेकदा प्रत्यक्ष सुद्धा त्यांना ऐकलंय, भेटलोय. जसं कुळे सरांनी मगाशी सांगितलं की त्यांना भेटल्यानंतरच लक्षात येतं की हा माणूस किती मिश्किल स्वभावाचा आहे. आणि आम्ही त्यांच्या कार्यक्रमात इतकं म्हणजे आमच्या जे काव्य मंचाचे झाले कार्यक्रम काव्यप्रेमीचे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही फारच थोडं ऐकायचो अगदी. कारण ते मुख्य भूमिकेत असल्यामुळे कसं त्यांना तितकं सादरीकरणाची संधी पण मिळायची नाही, फार कमी वेळ मिळायचा. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचा कार्यक्रम आम्ही स्वतंत्ररित्या अंदाजे कालिदास
असा रत्नागिरीला कार्यक्रम घेतला खास, आणि खूप सुंदररित्या तो कार्यक्रम झाला. त्याला प्रतिसाद पण खूप छान मिळाला. आजच्या मैफिलीत त्यांनी आपण बघितलंच, आता ऐकलं त्यांचा एक शेर मला खूप भावलेला आहे, तो इथे उद्धृत करते मी. कोणाच्या जागेवरती मी कधी कब्जा केला नाही, कोणाच्या जागेवरती मी कधी कब्जा केला नाही, माझे घरटे आहे हे माझे अंगण आहे, हे माझे घरटे आहे हे माझे अंगण आहे. वा वा. आणि खरोखर शहराला जागत त्यांचं स्वतःची अशी स्वतंत्र अशी शैली आहे त्यांच्या लिखाणाची आणि त्यांच्या सादरीकरणाची सुद्धा. हे आपण या आजच्या मैफिलीत आपण अनुभवलं. त्यांनी ते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खास आधी आयोजित केला लोलकने. यासाठी लोलकचे आपले चंद्रकांतजी पाटणकर, डॉक्टर रवींद्र शिवदे आणि सगळ्यांनाच मनापासून खूप खूप धन्यवाद देते. आणि कालिदास सरांनी आजच्या ह्या कार्यक्रमात सुंदररित्या आपल्या गजला हजरा आपल्याला ऐकवल्या, आपलं सुंदर मनोरंजन केलं, यासाठी त्यांना सुद्धा आजच्या कार्यक्रमात मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि असंच आम्हाला त्यांना नेहमी ऐकायला आवडेल. पुढे 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 त्यानंतर आपले डॉक्टर शिवदे सरांनी सुद्धा त्यांच्या रचनेची वैशिष्ट्ये, त्यांची छंदावर असणारी हुकमत, छंदातील निर्दोषता, सरलता, प्रभावीपणा, तसेच विषयांचं वैविध्य याबाबत त्यांनी खूप आपल्याशी छान संवाद साधला. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या उर्दूतलं पण त्यांनी काही अनुभव सांगितले. त्यांच्याशी बोलताना तर खरोखर आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं काही अनुभवी ज्ञान आपल्याला ऐकायला मिळणार, हे अगदी हमखास. हे आम्ही म्हणून डॉक्टर शिवदेना मी नेहमी म्हणते की तुम्ही असलात की आम्हाला वेगळ्या प्रकारचं छान प्रकारे अनुभव समृद्ध असं मार्गदर्शन मिळत असतं. तसंही आजच्या मैफिलीत त्यांच्याकडून आपल्याला छान ऐकायला मिळालं. फार कमी वेळात का होईना पण खूप छान ऐकायला मिळालं. डॉक्टर राज रणधीर सरांनी सुद्धा कालिदास सरांच्या हजल व गझलांबद्दल खूप छान अभ्यासपूर्ण असा आपल्या रसिकांशी संवाद साधला. खरं तर डॉक्टर राज रणधीर सरांचं सुद्धा गझलेबाबत खूप मोठं ज्ञान आहे, मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. पण त्यांनी सुद्धा एक त्यांच्यातील जी विनम्रता आज आपल्याला दिसून आली की त्यांनी म्हणजे अनुभवी जे आहेत आपले कालिदास सर, त्यांच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी विवेचन केलेलं आहे. आणि स्वतःचा पण सुद्धा त्यांनी एक हजलचा शेर सादर करून अजून त्याच्यात रंगत आणली. त्याच्यानंतर श्री कुळे सरांनी सुद्धा प्रतिभेचे टप्पे खूप चांगल्या प्रकारे सांगितले. त्यांचं सुद्धा गझल बद्दलचं खूप चांगलं ज्ञान आहे. मी घरातच त्यांचं मार्गदर्शन घेत असते, त्यामुळे मला माहिती आहे. पण खूप छान सांगितलं, यासाठी त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. डॉक्टर चंद्रकांत पाटणकर, तसंच डॉक्टर अनिल तेंडुलकर, ह्या सगळ्यांनी आज त्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. आपण त्यांचं छान कालिदास सरांच्या गझलांचा हजलांचा आस्वाद घेतला, रसिकांनी आस्वाद घेतला. या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आयोजकांच्या परवानगीने आजची मैफिल आपली इथे समाप्त होते असं जाहीर करूया. होय ना? पुन्हा भेटतो. एक राहिलं. शिवदेव सरांना सुद्धा आधी सांगितलं होतं की माझे आणि फक्त plus point आजच्या सांगू ह्या नका. कार्यक्रमाचं अतिशय बहारदार आजच्या या कार्यक्रमाचं अतिशय बहारदार असं सूत्रसंचालन करणारे डॉक्टर योगेंद्रजी जावडेकर सर यांनी खूप सुंदररित्या, म्हणजे त्यांनी इतकं छान त्यांचं संयत असं आजचं सूत्रसंचालन झालं की त्यांनी आजचे जे सेलिब्रिटी आपले कालिदास सर आहेत त्यांना ऐकण्याची जास्तीत जास्त संधी रसिकांसमोर ठेवली. स्वतः कमी बोलले, पण त्यांनी कालिदास सरांच्या गझल सादर करण्याची संधी किंवा जे मान्यवर उपस्थित होते त्यांनी मनोगत जास्तीत जास्त सांगण्याची छान संधी दिली. हा कार्यक्रम अतिशय लयदारपणे गुंफला त्यांनी आणि खूप सुंदर असं त्यांचं आजचं सूत्रसंचालन झालं. यासाठी डॉक्टर जावडेकर सरांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मुग्धाताई. आणि खरं सांगू, हे सूत्रसंचालन माझ्यासारख्या म्हणजे अज्ञ माणसाला करायला मिळावं यासाठी मला म्हणजे लोलकचे, पाटणकर सरांचे, शिवदे सरांचे खरोखर आभार मानायचे. या निमित्ताने कालिदासजींची त्यांच्या गझलांबद्दल गप्पा मारायची संधी मिळाली, याबद्दल त्यांचेही मला आभार मानायचे. सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी इथे जाहीर करतो. धन्यवाद. भेटू. पुन्हा भेटू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. बसू बसू पुढे बसू. बसू कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. लॉग आउट करूया सगळ्यांना. मला एकच प्रश्न कालिदासजींना विचारायचा आहे, हजल लिहू की गझल लिहू, असं कधी कन्फ्युजन झालंय का त्यांचं? नाही, जेव्हा जे सुचेल ते मी लिहित गेलो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो गंमत अशी आहे की हजल जी आहे ती मला नेहमी टेन्शन मध्ये स्फुरलेली आहे. ज्यावेळी मला टेन्शन्स येतात, ज्यावेळी मला समस्या येतात, ज्यावेळी मी खूप दुःखात असतो,
त्यावेळेस हजल मला सुचतात. आणि म्हणजे कॅथार्सिस हा आणि मी अशी कॅथार्सिस ज्याला म्हणतात, कॅथार्सिस गझल भावनांचा. गझल लिहायला बसतो किंवा हजल लिहायला बसतो असं कधी माझं झालेलं नाही. आजूबाजूला टीव्ही चाललेला असतं, घरात मुलांचा गोंधळ चाललेला असतो, बायकोची ओरड चालू असते आणि माझ्या तंद्रीत मी तिथं ती गझल लिहित असतो. म्हणजे मला असं एकांत वगैरे काय त्याची काही गरज मला लागत नाही. बरोबर आहे, आजूबाजू बरोबर आहे. सगळे बाजूचा सगळा परिसर जो आहे गझल किंवा हजल लिहिताना तो संपूर्णपणे फ्रीज होऊन जातो बरोबर आणि आहे. मी आपल्या तंद्रीत ती गझल लिहित असतो. ते स्वतःला विचारतात प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम काय? चिंत्रेम खानोलकरांच्या कन्येने पण असंच म्हटलं होतं. आम्ही त्यांना विचारलं ना की खानोलकर असे काही एखादा जागा, ते म्हणे नाही अहो 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10 माणसं भरलेली, तिथे ते सगळी आपली रचना त्यांनी केलेली आहे. खरा प्रतिभावंत जो असतो ना त्याला काही हे असं काही स्थळ काळाचं वगैरे काही बंधन नसतं, काही गरज नसते. तर त्याची प्रचिती आपल्या या कार्यक्रमात आली. सगळ्यांचे मी सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. 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 थँक्यू. Good night.